नमस्कार. सर्व रसिकांचं मी आजच्या या 103व्या सत्रामध्ये स्वागत करतो. रसिक वाचक मध्ये काही लोक आता नवीन जॉईन झाले आहेत. या सेशनमध्ये जे पहिल्यांदाच अटेंड करत आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो. रसिक वाचक 2021 मध्ये भूषण मोळे आणि सदाशिव कुलकर्णी यांच्या साह्यानं सुरू झालं. ऑनलाईन याच्यासाठी होतं की कोविड काळात भेटता येत नव्हतं. त्यामुळं ऑनलाईन आपण पुस्तकांबद्दल रिव्ह्यू किंवा आपण काय वाचतोय ते शेअर करण्यासाठी हा ग्रुप त्यावेळी चालू झाला. आजपर्यंत 102 भाग झालेले आहेत. 100वा आम्ही ऑफलाईन केला होता आणि आता हा 103वा भाग आहे. या भागामध्ये आपण इन्व्हाइट केलं श्री माधव जोशी यांना. ते त्यांच्या 4 पुस्तकांवर बोलणार आहेत. तर मी सुरुवातीला सगळ्यांना विनंती करतो की आपापले माईक त्यांनी म्यूट करावेत, म्हणजे डिस्टर्बन्स येणार नाही. आणि श्रीकांत वाळिंबे यांना विनंती करतो की त्यांनी लेखकाचा आणि वक्त्याचा परिचय करून द्यावा. थँक्यू सुयोग. नमस्कार रसिक वाचक. हे आपलं 103वं सेशन आहे आणि ह्याला ॲप्रोप्रिएट वक्ते आहेत श्री माधव जोशी. त्यांचा परिचय करून द्यायचा तर ते कॉर्पोरेट विझार्ड आहेत. अ, असं म्हणतात की एनी कंपनी इज ॲज गुड ॲज इट्स पीपल. ते ही फिट्स दॅट इक्वेशन व्हेरी वेल. त्यांच्या सगळ्या सगळ्या बॉक्सेसमध्ये टिक होते. ते स्वतः कंपनी सेक्रेटरी आहेत, लॉ ग्रॅज्युएट आहेत आणि सगळ्यांना माहितीच आहे की कुठल्याही कंपनीची बॅलन्स शीट आणि कॉर्पोरेट डोसियर तयार करताना ह्यांची सिग्नेचर महत्वाची असते. म्हणजे हा महत्वाचा घटक असतो कंपनीच्या प्रोफाईलमध्ये. त्यांचा ओव्हरऑल गेले 45 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे कंपनी सेक्रेटरी आणि लीगल मॅटर्समध्ये. त्यांचं मेन स्टे आहे सध्याचा टाटा टेली सर्व्हिसेसमध्ये ॲडवायझर म्हणून गेली 13 वर्ष काम करतायत. त्याच्या आधी ते टाटा टेली सर्व्हिसेसमध्येच प्रेसिडेंट होते. तत्पूर्वी बायरमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते आणि त्याच्यापूर्वी एक मेजर कंपनी होती RH विंडसर म्हणून, त्याच्यामध्ये पण 13 वर्ष चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून होते. असं त्यांचं प्रोफाईल फार मोठं आहे आणि फार मोठी पदं त्यांनी सांभाळलेली आहेत आणि या सगळ्यात अतिशय रिस्पॉन्सिबिलिटी विथ लॉर्ड ऑफ जजमेंट हे असतं. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजचा चॅप्टर डोंबिवलीमध्ये सुरू केला, जे एक महत्वाचं काम होतं. ते स्वतः टेलिकॉम फील्डमध्ये 1998 पासून आहेत आणि त्यांनी मोबाईल ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया याच्या 2 टर्म्स भूषवलेल्या आहेत प्रेसिडेंट. त्यांचं स्वतःचं असं इंटरेस्ट आहे मॅनेजमेंट, कॉर्पोरेट डेव्हलपमेंट आणि गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. आता हे तुम्ही जसं आपण कॉन्व्हर्सेशन पुढे होईल तेव्हा तुम्हाला कळेलच की त्यांचं काय काय असतं, कार्य आहे, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे. त्यांचं आणखीन एक फेदर इन हिज कॅप इज ठाणे मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचेही ते प्रेसिडेंट होते, ज्याच्यामध्ये ते महत्वाचं कार्य केलेलं आहे. ते त्यांच्या मी सांगण्यापेक्षा ते जेव्हा बोलतील त्यावेळेला ते सुद्धा त्याबद्दल बोलतीलच. त्यांची पुस्तकं महत्वाची. ते आता जे बोलणार आहेत ते स्प्लिट करून बोलतील. ते 4 पुस्तकं आहेत त्यांची महत्वाची. सगळ्यात म्हणजे माय कॉर्पोरेट दिंडी, म्हणजे त्यांचा हे पर्सनल प्रवास आत्मचरित्रा टाईप आहे. त्यांचं कॉर्पोरेट प्रवास कसा होता हे एक पुस्तक. दुसरं आहे टाटा एक विश्वास आणि ह्या पुस्तकाला त्यांना श्री रतन टाटांचं ब्लेसिंग मिळालेले आहेत. आणि जसं मी म्हणलं की एनी कंपनी इज ॲज गुड ॲज इट्स पीपल, सो यांच्यासारखे माधवजींसारखे हार्डकोर प्रोफेशनल्स असल्यामुळे टाटा सारख्या कंपनी आणि त्यासारख्या कंपनीज प्रॉस्पर होतात आणि सक्सेसफुल आणि टिकतात. तिसरं पुस्तक आहे महाभारत टू भारत ॲट 2025, हे जानेवारीमध्ये पब्लिश झालेलं आहे. आणि चौथं जे येणार आहे आता, संविधान सर्वांसाठी, त्याबद्दल ते आधीच आपल्याला त्याचा गोषवारा सांगणार आहेत की व्हॉट टू एक्सपेक्ट आणि त्यांचं ओव्हरऑल त्याच्यामध्ये मांडणी कशी असेल याबद्दल ते सांगणार आहेत. हे मी त्यांचा प्रोफाईल बरीच मोठी आहे, मी कन्साइज करून अशा तऱ्हेने केले की सगळ्यांना कळावं की हे किती उत्तुंग पर्सनॅलिटी आहे आणि कॉर्पोरेट प्रोफेशनल आहेत. सो आता माधवजी मी तुम्हाला हँडओव्हर करतो आणि तुम्ही सेशन चालू करू शकता आता.
आणि ऑल टाइम इज युअर्स, म्हणजे वी आर इगर टू हिअर यू. श्रीकांत, नमस्कार. नमस्कार. रसिक वाचन वाचक ठाणे, भूषण मुळे, सुरेंद्र दिघे, शुभानन आजगावकर, श्रीकांत, सुयोग, तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. कारण आणि जे म्हणजे तुमचे नेहमीचे जे सदस्य आहेत ते सदस्य आणि इतरही सदस्य जे आमच्या ह्याच्यावरून म्हणजे आजची लिंक बघून आज जे जॉईन झालेले आहेत त्यांना त्यांचंही खूप खूप स्वागत. अ, आजचा हा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या 4 पुस्तकांबद्दल बोलणार आहे. आता सुरुवातीला माझी ओळख करून दिली की मी बी.कॉम आहे, LLB आहे आणि कंपनी सेक्रेटरी आणि लीगल पर्सन आहे. पण बरेच वेळेला काय झालेलं आहे माझ्या बाबतीमध्ये, की माझा जो मेन प्रोफेशन जो आहे त्याच्या बरोबरीला मी इतर टेक्निकल फील्डमध्ये सुद्धा बऱ्याच जबाबदाऱ्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणजे म्हणजे त्या मी पार पाडलेल्या आहेत. उदाहरणार्थ विंडसरमध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर विंडसरमध्ये जवळजवळ 1.5 वर्ष मी जनरल मॅनेजर मॅन्युफॅक्चरिंगचं सुद्धा काम करत होतो. त्याच्यामध्ये R&D सुद्धा होती, कारण आम्ही आधीच्या जनरल मॅनेजरला आम्ही काढून टाकलं होतं आणि आम्हाला रिप्लेसमेंट मिळत नव्हती. तर त्यावेळेला आमचे जे मॅनेजिंग डायरेक्टर NK पटेल म्हणून होते, त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं, यू डोंट हॅव टू बी अ इंजिनियर. मी त्यांना म्हटलं तिथे जवळजवळ 25 ते 50 हे इंजिनियर्स आहेत त्या ठिकाणी. तर म्हणजे त्याला यू डोंट हॅव टू बी अ इंजिनियर. वेन यू आर अ गुड मॅनेजर यू कॅन कंट्रोल ऑल द इंजिनियर्स ऑल्सो. तर त्यामुळे अनेक ठिकाणी मला हे टेक्निकल ह्याच्यामध्ये सुद्धा जबाबदारी घेऊन करायला लागलं. मी सुरुवात माझ्या या आत्ताच्या ज्या ह्याची भाषणाची किंवा जी संबोधनाची करणार आहे ती कॉर्पोरेट दिंडी ह्या माझ्या पहिल्या पुस्तकाने करणार आहे. हे पुस्तक आहे, हे ह्याचं एक कव्हर जे आहे हे असं कव्हर आहे. हे दिसतंय कव्हर आपल्याला? तर हे माझी कॉर्पोरेट दिंडी हे ह्याचं हे पुस्तक आहे. आणि हेच पुस्तक ज्या वेळेला इंग्रजीमध्ये आलं तर त्याला माय कॉर्पोरेट ओडिसी म्हणून हे पुस्तक आलं याला. आणि ह्या माय कॉर्पोरेट ओडिसीला रतन टाटांची एक मोठी शुभेच्छा त्या ह्याला आहेत. मराठीला नाही, कारण त्यावेळेला त्यांना अप्रोच झालेलं नव्हतं. इंग्रजीच्या वेळेला त्यांच्या शुभेच्छा पण त्या ह्याच्यामध्ये आहेत. आणखीन एक दुसरी सुरुवातीला सांगायची गोष्ट म्हणजे माझी एक यूट्यूब चॅनेल पण आहे. जर गुगलवरती तुम्ही हे दिलं की माधव जोशी यूट्यूब चॅनेल असा जर सर्च दिलात तर तुम्हाला त्याच्यावरती माझी चॅनेल तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकेल. आणि त्याच्यावरती अनेक व्हिडिओ आहेत, अनेक मुलाखती, माझ्याच मुलाखती नाही, अनेक जणांच्या मुलाखती त्याच्यावर आहेत. आणि जे संगीतप्रेमी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा फार मोठं त्याच्यावरती आहे की आपल्या जर म्हणजे तुम्हाला प्रभाकर जोग सर्वांना माहिती असतील. प्रभाकर जोगांचा 3 तासाचा पहिला कार्यक्रम डोंबिवलीमध्ये 2000 साली फेब्रुवारीमध्ये मी एका संस्थेतर्फे केला होता. आणि स्वतः हॉलच्या कोपऱ्यात उभं राहून हँडीकॅम वरती 3 तासाचं त्याचं शूटिंग मी केलेलं आहे. आणि ते माझ्या चॅनेलवरती आहे. आणि प्रभाकर जोगांनी तोपर्यंत कुठेही असा 3 तासाचा कार्यक्रम केला नव्हता. किंबहुना त्यांची अशी त्यांचे समज असा होता की असं 3 तासाचा जर कार्यक्रम केला तर लोकांना कंटाळा येईल. आणि हा कार्यक्रम एवढा रंगला होता की लोक त्यांना थांबायलाच म्हणजे थांबूनच देत नव्हते. आणि त्यांना बस पकडून डोंबिवलीवरून पुण्याला जायचं होतं. मग कसं बस त्यांना आम्ही त्या बसमध्ये चढवलं कार्यक्रम बंद करून. तर ते आहे. त्याच्यानंतर आपले विद्याधर ओक आहेत, त्यांचा हार्मोनियम एक रसास्वाद, तो संपूर्ण कार्यक्रम त्याच्यावरती आहे. मुग्धा वैशंपायनचा एक कार्यक्रम त्याच्यावरती आहे. चारुदत्त आपळे, अलका मुतालिक, अनेक जणांचे म्हणजे आध्यात्मिक सुद्धा त्याच्यावरती व्हिडिओज आहेत. तर आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला माझी युट्यूब चॅनेल तुम्ही पहा. आता ह्या कॉर्पोरेट दिंडी हे माझं कॉर्पोरेट जगतामध्ये जी माझी 50-52 वर्ष झाली त्याचं एक त्या प्रवासावरती हे एक लिहिलेलं पुस्तक आहे. आणि हे ग्रंथालयतर्फे 1 मे 2022 ला डोंबिवलीमध्ये प्रसिद्ध झालं. आणि माझ्या एक प्रकाशनाचा एक विशेष असतो की डोंबिवलीमध्ये जर माझं प्रकाशन
जनरली मी मैदानामध्ये पुस्तकाचं प्रकाशन करतो. माझी कॉर्पोरेट दिंडीचं प्रकाशन 1 मेला शहरामध्ये अनेक कार्यक्रम असतात, तरी सुद्धा आम्ही 1 मेला 1 मे 2022ला प्रकाशन एका शाळेच्या पटांगणामध्ये ठेवलं होतं आणि त्यावेळेला 700 माणसांच्या उपस्थितीमध्ये 3 तास चाललेल्या कार्यक्रमामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि त्यावेळेला अनेक म्हणजे त्याच्यामध्ये ह्याच्यावरती एक पुस्तकाची दिंडी निघाली होती. प्रेक्षकांमधून पुस्तकाची दिंडी आली होती आणि त्या दिंडीमधून पुस्तकं आणली गेली स्टेजवरती आणि त्या दिंडीच्या अग्रभागी लॅपटॉप घेऊन काही मुली होत्या आणि त्या लॅपटॉपचा स्क्रीन सेव्हर हा तुळशी वृंदावन होतं. म्हणजे एखादं डिजिटल युग आणि आपलं जी जुनी संस्कृती आहे त्यांचा एक चांगल्या प्रकारे मिलाप असा आम्ही त्या कार्यक्रमामध्ये केला होता. बरेच वक्ते त्या कार्यक्रमामध्ये होते. करता करता 3 सव्वा 3 त्यानंतर हे म्हणजे हे जे पुस्तक आहे माझी कॉर्पोरेट दिंडी, हे मी 40 आठवडे फेसबुकवरती प्रत्येक शुक्रवारी एक एक लेख लिहायचो आणि त्याला साधारणपणे 400 ते 450 लाईक्स यायचे त्यावेळेला आणि बरेच जणांनी त्यावेळेला म्हणजे दुसरा तिसरा लेख झाल्यानंतरच्या त्या 40 पैकी त्यांनी म्हणजे झालं की तुम्ही ह्या पुस्तकाचं एक पुस्तक प्रसिद्ध करा आणि काही जणांनी त्याला माझे एक चंद्रकांत प्रधान म्हणून 80-82 वर्षाचे प्राध्यापक मित्र आहेत. तर ते सध्या पुण्यामध्ये असतात. तर त्यांनी त्याला हे केलं होतं. हे पुस्तकाचं शीर्षक त्यांनी त्यावेळेला सुचवलं होतं. कारण त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कॉर्पोरेट वारी म्हटलं होतं. तर वारीचं आम्ही दिंडी हे केलं आणि ह्या पुस्तकाला प्रस्तावना आहेत ह्या जॉर्ज वर्गीस जे माझे 5 वर्ष ह्युजेस या कंपनीमध्ये कलिग होते आणि लंच पार्टनर होते आणि आता ते इंडियन एक्सप्रेस समूहाचे सीईओ आहेत जॉर्ज वर्गीस. त्याच्यानंतर हरीश साळवे आपल्याला सर्वांना माहिती आहेत. हरीश साळवे हे माझे चांगले मित्र आहेत. तर हरीश साळवे यांची या पहिल्या पुस्तकाला लहानशी प्रस्तावना आहे आणि उदय निरगुडकर, डॉक्टर उदय निरगुडकर जे ठाण्याचेच आहेत, हेही माझे चांगले मित्र आहेत. त्यांची अतिशय म्हणजे नितांत सुंदर अशी प्रस्तावना या पुस्तकाला आहे आणि म्हणजे ही प्रस्तावना म्हणजे पुस्तक वाचाच पण पुस्तकाबरोबर ही प्रस्तावना जरूर वाचा. इतकी अतिशय सुरेख प्रस्तावना उदय निरगुडकर यांनी प्रेमापोटी लिहिलेली आहे. आणि हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक मी म्हटलं त्याप्रमाणे हे माझ्या कॉर्पोरेट कारकिर्दीवरचं हे पुस्तक आहे आणि ह्याची पहिल्या 2 महिन्यातच ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती ग्रंथालयाला काढायला लागली होती आणि हे जे ह्याची सुरुवात होते ह्या पुस्तकाची ही कोकणातून होते. माझं 1ली ते 7वी हे शिक्षण पालगड हे जे साने गुरुजींचं जन्मगाव आहे कोकणामधील म्हणजे आपल्या ठाणा डोंबिवलीपासून एक 200 किंवा 210 किलोमीटर एवढ्या जवळ आहे ते. तर त्या ठिकाणी माझ्या 1ली ते 7वी माझं शिक्षण झालं. आमचं गावाला एक लहानसं दुकान होतं आणि माझे काका आणि माझे वडील हे ते दुकान चालवायचे आणि इंग्रजी शाळा आणि मराठी शाळा ह्या आमच्या घरापासून साधारणपणे 30 मीटर 40 मीटर एवढ्या अंतरावरतीच होत्या. शाळेची मला फारशी काही आवड नव्हती. अनेक वेळेला आजीनी म्हणजे सुंभानी मारत सुद्धा शाळेमध्ये पोचवलेलं आहे त्यावेळेला. म्हणजे खास अशी काही आवड नव्हती शाळेला जाण्याची वगैरे ह्याला. तर ही जी पालघरचा जो प्रवास आहे हा माझा 7वी पर्यंत त्यावेळेला मी तिथे होतो आणि तिथेच मला साधारणपणे हे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत म्हणजे एकांकिकांमध्ये काम करणं किंवा लिखाण करणं ह्याची मला त्यावेळेला आवड लागली. त्यावेळेला 1969 साली मनुष्य चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं. तर 1964 साली लोकसत्तेनी त्यांचा किशोर कुंज म्हणून जो एक लहान मुलांच्यासाठी सदर जे असतं त्याच्यासाठी त्यांनी एक स्पर्धा भरवली होती आणि त्याच्यामध्ये एक निबंध स्पर्धा त्यांनी 64 साली ठेवली होती. मी त्यावेळेला 11 वर्षाचा होतो आणि त्यांनी त्या स्पर्धेचा विषय होता मनुष्य चंद्रावर गेला तर. म्हणजे नंतर 5 वर्ष घडणाऱ्या घटनेची नांदी लोकसत्तेने त्यावेळेला एक स्पर्धा भरवून केली होती आणि त्याच्यामध्ये माझा जो लेख होता हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझा लेख हा मला प्रथम पारितोषिक मिळालं गावाला असूनही. म्हणजे गावाला मनुष्य असला की तो मागे पडतो वगैरे हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या जास्तशा काही खऱ्या नाहीत.
त्याच वेळेला आम्ही स्वतः विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेचा मराठी शाळा, ज्या मराठी शाळेमध्ये साने गुरुजी स्वतः शिकले, त्या त्या शाळेचा शताब्दी महोत्सव होता. पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही शाळेतल्या मुलांनी, म्हणजे त्या मराठी शाळा असल्यामुळे सातवीतली मुलं जी साधारणपणे 11-12 वर्षाची असतात, ही सगळ्यात सिनियर असायची. तर त्या शाळेतल्या मुलांनी आम्ही सर्व कार्यक्रम आखून आमच्या एकांकिका आम्हीच बसवल्या होत्या वगैरे, आणि अशा प्रकारे तो आम्ही शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम केला होता. त्याच्यामध्ये सुद्धा काही एकांकिकांमध्ये मी काम केलं होतं. एका शंभूराजे म्हणून एका एकांकिका होती, तर त्याच्यामध्ये मी कलुषा कब्जीचं काम केलं होतं आणि ती एकांकिका मीच बसवली होती त्यावेळेला. तर असा हा माझा प्रवासाला सुरुवात झाली याच्यावरती. आणि हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासामध्ये मला अनेक व्यक्ती पुढे भेटल्या, ज्याच्यामध्ये हरीश साळवे ज्यांचा उल्लेख मी आधी केला, मुख्यमंत्री मनोहर जोशी, बंगालचे मुख्यमंत्री 23 वर्ष असलेले ज्योती बसू, अरुण शौरी जे इंडियन एक्सप्रेसचे काही वर्ष संपादक होते आणि ज्येष्ठ पत्रकार, वाजपेयींच्या कॅबिनेटमध्ये ते त्यावेळेला 2-3 खात्यांचे मंत्री पण होते. त्याच्यानंतर वसंतराव साठे, अतिशय मोहक आणि म्हणजे अतिशय रुबाबदार मनुष्य, नागपूरचे इंदिरा गांधींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते. नानी पालखीवाला, त्यांची काही ओळख द्यायची आवश्यकता नाही. अरुण जेटली, त्याच्यानंतर अभिषेक सिंघवी जे वकील आहेत ते, बहुजन पार्टीचे संस्थापक कांशीराम, व्हर्जिन मोबाईल किंवा व्हर्जिन अटलांटिकचे मालक रिचर्ड ब्रॅन्सन, आणि प्रत्यक्ष रतन टाटा यांच्याबरोबर, रतन टाटा यांच्याबरोबर तर मला जवळजवळ 10 ते 12 वर्ष जवळून काम करायला मिळालं. आणि आता सुरुवातीला श्रीकांतनी सांगितलं त्याप्रमाणे माझ्या 7 पैकी 3 पुस्तकांना त्यांच्या शुभेच्छा आहेत रतन टाटांच्या. तर हा जो कॉर्पोरेट प्रवासाला सुरुवात झाली, तर त्याच्यावरती त्याच्यामधलं शाळेमधून मी जोगेश्वरीला हायस्कूलसाठी आलो. ज्यावेळेला जोगेश्वरीला आलो त्यावेळेला म्हणजे खरोखर एखादं जर वर्णन करायचंय की आत्ताच म्हणजे ह्याला की अतिशय म्हणजे काय म्हणतात, गावामध्ये स्मार्ट असलेला मनुष्य मुंबईमध्ये आल्यानंतर कसा गबाळा किंवा कसा बावळट दिसेल त्याचं एक ते उदाहरण होतं. आणि जोगेश्वरीला एक अरविंद गणबीर म्हणून शाळा, सर्वात मोठी शाळा जोगेश्वरीची ती आहे याला. तर त्या ठिकाणी मी आलो त्यावेळेला मुंबईमध्ये 5वी पासूनच इंग्रजीला सुरुवात व्हायची, त्यामुळे त्यांचे 3 वर्ष 3 रीडर्स त्यावेळेला झालेली असायची. आणि मी मात्र पालघरवरून आलो त्यावेळेला मला फक्त पहिली लिपी इंग्रजी येत होती. बाकी काही शब्द किंवा इतर असं खास काहीच येत नव्हतं त्यावेळेला. आणि मला अजूनही फक्त पहिली लिपीची ते कर्सिव्ह वगैरे मला अजूनही लिहिता येत नाही, कधी प्रयत्न पण मी केला नाही. पण ते म्हणजे ज्या वेळेला मी जोगेश्वरीला शाळेमध्ये आलो, तर त्यावेळेला शाळेमध्ये आल्यानंतर माझी तिथे एक माइंडकर म्हणून सर होते. त्या माइंडकर सरांनी चेष्टा सुरुवात केली की कधी तुमची बोट कधी भाऊच्या धक्क्याला लागली वगैरे, अशा प्रकारे ते चेष्टा करायचे. आणि त्याच्यामधून एक ईर्ष्या निर्माण झाली. आणि माझे काका सुद्धा त्यावेळेला जोगेश्वरीला होते. तर त्यांनी माझ्याकडून तर्खडकरची सगळी पुस्तकं पाठ करून घेतली. जवळजवळ 20 एक इंग्रजी निबंध त्यांनी मला लिहून दिले होते, ते मी पाठ केले होते. आणि पहिल्या 6 महिन्यामध्ये मी त्या शाळेमध्ये इंग्रजीमध्ये पहिला आलो. आणि त्याच्यानंतर देन आय नेव्हर लुक बॅक, म्हणजे जे काय कॉन्फिडन्स सुरुवातीला लॅक ऑफ कॉन्फिडन्स होता, तो त्या 6 महिन्यानंतर कधीही मला अशी वेळ आली नाही की मला इंग्रजीचा हे झालं. तर्खडकरांची पुस्तकं इतकी चांगली आहेत त्याच्यावरती, आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुमचा एखादा पाया त्या इंग्रजीचा ते तयार करतात. तर त्यानंतर त्यानंतर मी ह्याच्या जोगेश्वरीवरून मी डोंबिवलीला आलो. म्हणजे 10वी 11वी त्यावेळेला मॅट्रिक्युलेशन होतं. 10वी 11वी त्यावेळेलाही तिथे एकांकिकांमध्ये इव्हन 11वीच्या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी काम केलं. आणि तेव्हापासून म्हणजे गेली 60 वर्ष मी डोंबिवलीला स्थायिक आहे. अनेक ठिकाणी मुंबईमध्ये वगैरे मला किंवा सिंगापूरला सुद्धा स्थलांतरित होण्याच्या ऑफर्स होत्या, पण त्या न स्वीकारता मी डोंबिवलीला घट्ट पाय रोवून त्या ठिकाणी अजूनही गेली 60 वर्ष आहे त्या ठिकाणी. त्यानंतर मी म्हणजे शाळेनंतर डोंबिवलीनंतर मी शाळेला लांब असूनही पोद्दार कॉलेजला माटुंग्याला मी त्या ठिकाणी आलो.
आणि माटुंग्याच्या पोद्दार कॉलेजला मी बीकॉम केलं. 4 वर्ष होती. सत्यकथाचे संपादक राम पटवर्धन हे आम्हाला मराठी शिकवायला होते. त्या ठिकाणी मराठी वाङ्मय मंडळ, त्याच्यानंतर स्टुडंट्स काउन्सिल याच्यामध्ये बराच मी ऍक्टिव्ह होतो. आणि त्यावेळेला म्हणजे काही महत्वाच्या घटना म्हणजे त्यावेळेला युवावाणीला सुरुवात झाली होती 1971 साली. तर पहिल्या वर्षी 1900 म्हणजे 71 आणि 72 ह्या 2 वर्षामध्ये जवळजवळ माझे 40 एक कार्यक्रम त्या युवावाणीवरती झाले असतील. आणि युवावाणीवरची पहिली एकांकिका फिरकी ह्या नावाने मी लिहिली होती, मी सादर केली होती, मी स्वतः काम केलं होतं. आणि त्यानंतर ह्याच नावाने मी मनोहर साप्ताहिकामध्ये सदरपण ह्या टोपण नावाने मी ह्याच्या सवाई बेरकी या नावाने मी एक सदरई मनोहर साप्ताहिक त्यावेळेला होतं, त्याच्यामध्ये चालवायचं. तर लिखाणाची तेव्हापासून म्हणजे तेव्हा सवय होती. पण त्यानंतर त्या लिखाणामध्ये खंड पडला. आणि 2 घटना माझ्या अजूनही पोद्दार कॉलेजमध्ये लक्षात आहेत. त्यावेळेला विजय तेंडुलकर जे काही वर्ष डोंबिवलीमध्ये राहत होते सुरुवातीची, विजय तेंडुलकर त्यावेळेला लोकसत्तामध्ये सहसंपादक होते, विद्याधर गोखले सुद्धा सहसंपादक होते, आणि र ना लाटे त्यावेळेला लोकसत्ताचे संपादक होते. त्यावेळेला तेंडुलकरांनी त्यावेळेला गिधाड आणि सखाराम बाइंडरमुळे ते एवढे त्यांच्यावरती टीका आणि लोक म्हणजे वादंग निर्माण झाला होता, की त्यावेळेला त्यांची पहिली प्रकट मुलाखत आम्ही पोद्दार कॉलेजच्या स्टेजवरती मुलांनी मराठी वाङ्मय मंडळासाठी घेतली. खूप टीका झाली आमच्यावरती की तेंडुलकरांची मुलाखत घेतल्यानंतर. आणि त्यानंतर तर आम्ही कहर केला. रोशनबाई सातारकर यांच्या म्हणजे त्या तमाशासाठी अतिशय प्रसिद्ध होत्या. तर रोशनबाई सातारकर यांचा कार्यक्रम सुद्धा आम्ही पोद्दार कॉलेजच्या स्टेजवरती केला. आणि त्याच्यामध्ये रोशनबाईने आम्हाला सांगितलं होतं की मुलांच्या समोर कार्यक्रम आहे, एक पण शब्द वंगाळ माझ्या तोंडून येणार नाही. आणि त्यांनी त्यांचा शब्द खरोखर खरा केला. अनेक जण ते कार्यक्रमावरून टीका करण्यासाठी तिथे हजर होते, पण प्रत्येकाचं मत पडलं की कार्यक्रम अतिशय चांगला झाला, मुलांच्या समोरही सुद्धा करण्यासारखा झाला. त्यानंतर मी त्यानंतर मी ठाणा कॉलेजमधून लॉ केलं. कधीही लेक्चर्स अटेंड केली नाहीत, पण त्यांचं कॉलेजचं मॅगझिन सुरू करणं, त्याच्यानंतर युथ फेस्टिवलमध्ये त्यांच्यासाठी एकांकिका सादर करून त्याला बक्षिसं मिळवून देणं, युनिव्हर्सिटी सिनेटवरती रिप्रेझेंटेशन करणं विद्यार्थ्यांचं वगैरे, अशा अनेक गोष्टी मी ठाण्याला असताना केल्या. आणि त्याच वेळेला मी पहिली माझी नोकरी होती एपीव्ही इक्विपमेंट म्हणून, आपलं जे दिघा गाव आहे ठाणे बेलापूर रोडवरती, तिथे पॉयशा कंपनी होती. पॉयशा कंपनीच्या मागे ही एपीव्ही इक्विपमेंट म्हणून होती. तिथे माझ्या 6 महिन्याची मी नोकरी केली त्या ठिकाणी. आणि त्याच्या आधी एक सांगायचं झालं, त्याच्या आधी एक छोटीशी नोकरी मी केली होती कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ही एक केंद्र सरकारचं कॉर्पोरेशन आहे. एअर इंडिया बिल्डिंगमध्ये त्यांचं ऑफिस आहे. आणि पहिला महिनाभर मी शिवडीला त्यांची कॉटनची गोडाऊन होती, त्या कॉटनच्या गोडाऊनमध्ये धुळीमध्ये काम केलं. लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणून 310 रुपये महिना पगार होता आमचा त्यावेळेला. आणि एअर इंडिया बिल्डिंगमध्ये त्यांचं मुख्यालय होतं, तिथे मला 1-1.5 महिन्यानंतर म्हणजे काम करण्याची संधी मिळाली. आणि ती एअर इंडियाची बिल्डिंग होती. एअर इंडियाचे चेअरमन त्यावेळेला JRD टाटा होते. आणि तुम्हाला माहिती असेल की हा जो एअर इंडियाचा जो लोगो आहे, हा त्यावेळेला कुका म्हणून त्यांचे एक कमर्शियल डायरेक्टर एअर इंडियाचे होते. तर त्यांनी तो डिझाईन केला होता. आणि दुसऱ्या मजल्यावरती एअर इंडिया बिल्डिंगच्या एअर इंडियाचं एक कॅन्टीन होतं. कॅन्टीन म्हणण्यापेक्षा लंच रूम होतं, तिथे बफे लंच मिळायचा. आणि तो खरा एअर इंडियासाठी होता, पण त्याच्यामधले आम्ही टेनंट होतो त्यांचे. तर आम्ही जर कधी तिथे गेलो तर तो पेड बुफे होता, अतिशय स्वस्तात होता. पण ते आम्ही जे टेनंट लोक कुणी गेलो तरी आम्हाला कधी ते नाही म्हणायचे नाहीत त्या ठिकाणी. तर 2 वेळेला अशी गोष्ट झाली की हातामध्ये ट्रे घेऊन आपली म्हणजे त्या काउंटरमध्ये येईपर्यंत हातामध्ये ट्रे घ्यायचा आणि उभं राहायचं. माझ्या बरोबर समोर JRD टाटा आणि कुका, त्या संपूर्ण एअर इंडियाचा चेअरमन, त्या बिल्डिंगचा मालक, आणि तसं असूनही स्वतः बाकीच्यांच्या सारखे त्या रांगेमध्ये उभे होते. असं 2 वेळेला त्यांची जी टिपिकल ट्रेडमार्क सफारी JRD टाटांची होती. अनेक पुस्तकांवरती सुद्धा त्यांचे त्या सफारी मधले फोटो आहेत JRD टाटांचे. तर ते तसे त्या सफारीमध्ये त्यांना 2 वेळेला त्यांच्याकडे म्हणजे पाहायचं, त्यांच्याकडे बघून हसायचं वगैरे त्यावेळेला योग आला. खरोखर म्हणजे त्यांचा जो साधेपणा जो होता, तो साधेपणा खरोखर तेव्हापासून मनामध्ये ठसला. त्यानंतर मी कॅडबरीमध्ये ठाण्याला कामाला सुरुवात केली.
73 ते 78 मी कॅडबरीमध्ये होतो. त्या ठिकाणी सुद्धा स्टोअर्समध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणून होतो. आणि त्या एपीव्ही मधून मी कॅडबरीला गेलो कारण ₹100 राईज मिळाला. ₹400 ₹500 पगार झाला. त्यामुळे एपीव्ही मध्ये एक सुरेश राजे म्हणून ठाण्याचे होते. आपले ज्या ज्या ठिकाणी रमेश पानसे वगैरे दगडी शाळेजवळ राहायचे, त्यांच्या बाजूला ते राहायचे. आणि आता ठाण्यामध्ये दुसरीकडे राहतात. आता 85 वर्षाचे आहेत ते. तर त्यांनी मला 6 महिन्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग, बॅलन्स शीट, ट्रायल बॅलन्स पर्यंत सर्व त्या ठिकाणी मला त्यांनी शिकवलं होतं. आणि त्यांना खरोखर वाईट वाटलं की ते सगळं करून मी स्टोअर्समध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणून काम करायला जातोय. पण ₹100 त्यावेळेला फार मोठी रक्कम होती. आणि कॅडबरीमध्ये आमचं काम होतं ते अतिशय म्हणजे ह्याचं होतं की ज्या गाड्या चॉकलेट किंवा बोनविटाचे जे काय बाकीच्या शहरांमध्ये पाठवण्यासाठी ज्या गाड्या यायच्या, त्या गाड्या भरण्याचं काम करायचं, त्याच्यावरती कामगारांवरती नजर ठेवायची. आणि ती गाडी एखादी जर चॉकलेटसाठी जर एखादी गाडी भरायला आली, तर एखादा जो ह्याचा पोलीस स्क्वॅड मधला कुत्रा असतो, तशा प्रकारे खाली वाकून जोरजोराने वास घ्यायचा की त्या गाडीमधून तुम्ही त्या ठिकाणी कुठलं एखादं केमिकल किंवा शेळ्या मेंढ्या नेऊन त्यांच्या मूत्राचा वास येत नाही ना. कारण चॉकलेटला बाहेरचा जो फॉरेन कुठलाही वास असतो हा पटकन पकडतो चॉकलेट. त्यामुळे आमचं काम होतं की वाकून बघायचं की ही जी लॉरी आहे, ही लॉरी इतर कुठल्या अशा प्रकारच्या स्ट्रॉंग ह्याच्यासाठी वापरली गेली नव्हती. आणि कॅडबरीमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा सेक्रेटरी झालो. आणि आमचे ज्या सोसायटीचे चेअरमन होते, कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर इंग्लंडमधून यायचे, ते आमचे अध्यक्ष असायचे. आणि त्यानंतर एक दुसरी गोष्ट म्हणजे मी रेड फ्लॅग युनियन, प्रभाकर संसगिरी हे भांडूपचे आमदार होते, तर त्यांच्या ते अध्यक्ष असलेल्या युनियनचा मी 5 वर्ष त्या ठिकाणी कामगार आणि स्टाफ यांचा जॉईंट असा युनियनचा मी त्या ठिकाणी 5 वर्ष सेक्रेटरी होतो. एक नशा असते, तुम्ही जर एखादा तर युनियन लीडर असाल तर एक नशा असते, मी आज ह्याला असा झापला, आज दुसरा त्या मॅनेजमेंटच्या ह्या माणसाला झापला, त्याला असं मी उलट उत्तर दिलं वगैरे. तर त्यावेळेला मी 5 वर्ष माझी चालली होती, म्हणजे एकदम मी आय वॉज एन्जॉईंग दॅट लाईफ वगैरे. आणि चॉकलेट वगैरे सुद्धा खायला भरपूर मिळत होतं कॅडबरीमध्ये, कारण तिथेच आम्ही बनवायचो वगैरे. तर त्यावेळेला म्हणजे एक माझे एक कलिग ते एक सर्व सहकारी विनोद करायचे की म्हणजे बाजारामध्ये जर एखादा कुठला कॅडबरीचं चॉकलेट मिळत नसेल, तर जोशाचा ड्रॉवर उघडा, त्याच्यामध्ये 1-2 डझन तरी मिळेल त्यावेळेला. म्हणजे एवढं चॉकलेट भरपूर खाल्लं, सगळे दात गेले. आता दाखवायचे दात आहेत, कृत्रिम दात आहेत आता सर्व. आणि तर त्यानंतर कॅडबरीमध्ये त्यावेळेला मी जे म्हटलं सुरुवातीला, राजे ज्यांनी मला फायनान्शियल अकाउंटिंग शिकवलं, त्या राजेंचा मला त्यावेळेला फोन आला की तुम्हाला डांगे फर्नांडिस व्हायचंय का? तर मी म्हटलं नाही, मी कंपनी सेक्रेटरी करतोय, पुढच्या काही महिन्यामध्ये मी कंपनी सेक्रेटरी होईल. पण ते म्हटले तुम्ही एकदा युनियन लीडर म्हणून तुमच्या कपाळावर शिक्का पडला, तर तुम्हाला आता नोकरी देणार कोण दुसरी? ते तोपर्यंत माझ्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती की एकदा वन्स यू आर अ युनियन लीडर, ऑलवेज अ युनियन लीडर. तर राजेंनी त्यावेळेला माझ्यावर खूप मोठे उपकार केले. त्यावेळेला ते त्या एपीव्ही इक्विपमेंट मधून कलर केम मध्ये गेले होते. आणि त्यावेळेला ते म्हणजे वर्क्स अकाउंटंट होते. तर त्यांनी सांगितलं माझ्या हेड ऑफिसला एक जागा रिकामी आहे, तुला इंटरव्ह्यू पण द्यायची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी आमचे चीफ फायनान्शियल अकाउंटंट बरुचा, केजे बरुचा म्हणून आहेत, त्यांना जाऊन भेट. आणि त्यांना तुझ्याबद्दल सर्व मी सांगून ठेवलेलं आहे याच्यावरती, तुझ्या म्हणजे तुला इंटरव्ह्यूची आवश्यकता नाही. तू तिथे जा आणि तुझं अपॉइंटमेंट लेटर कलेक्ट कर. आणि लिटरली 15 मिनिटामध्ये मी त्यांच्या हेड ऑफिस मधून मी अकाउंट सुपरवायझरचं मी लेटर घेतलं आणि तिथून बाहेर पडलो. तर ह्या राजेंच्यामुळे मला त्या ठिकाणी कलर केम मध्ये एंट्री मिळाली. ती हेक्स्ट आणि बायर ह्या दोघांचं जॉईंट व्हेंचर होतं. आणि ह्याच कलर केम मध्ये मला तिथे त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर KRV सुब्रमण्यम म्हणून होते. ह्या माणसांनी मला, त्यांचे माझे काहीही ऋणानुबंध नव्हते, फक्त मी राजेंकडून आलो ह्या एकाच क्वालिफिकेशन वरती. त्या माणसाने मला कंपनी सेक्रेटरी झाल्यानंतर 4 महिन्याचं एक प्रॅक्टिकल ट्रेनिंग करायला लागतं. त्यासाठी अनेक लोकांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग करायला कुठे रजा मिळत नाही, त्यामुळे ते कुठे काम करू शकत नाहीत कंपनी सेक्रेटरी म्हणून. पण ह्या KRV सुब्रमण्यमनी मला ते 4 महिन्याच्या ऐवजी 5 महिन्याचं ट्रेनिंग दिलं आणि सर्व पूर्ण पगार देऊन केलं. आणि मी कंपनी सेक्रेटरी नंतर ट्रेनिंग म्हणजे त्यावेळेला झालेला होतो, 15 दिवस जॉईन झाल्यानंतर कलर केम मध्ये. त्यांनी मला विचारलं पुढे काय करणार. त्यांनी मला सांगितलं कलर केम मध्ये मी तुला जॉब देणार नाही, माझ्याकडे ऑलरेडी 4 कंपनी सेक्रेटरी आहेत,
तू एखाद्या कोपऱ्यात बसून कशावर तरी लहानसं काम करत राहशील, मला आवडणार नाही. तर त्यांनीच माझं नाव त्यांनी मेल्ट्रॉनला, त्यांचे एक IAS ऑफिसर मित्र होते, राजगोपाल म्हणून. हे पुढे नंतर भारताचे कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून झाले. राजीव गांधींचे चांगले मित्र आपले जे अॅपलॅबचे प्रभाकर देवधर, हे राजगोपाल आणि राजीव गांधी, ह्या तिघांचा एक चांगला छोटासा ग्रुप होता. म्हणजे एवढे जवळचे मित्र होते. त्या राजगोपाल यांच्याकडे त्यांनी मला कंपनी सेक्रेटरी ह्या पोझिशनसाठी, मेल्ट्रॉन ही महाराष्ट्र सरकारचं कॉर्पोरेशन होतं. म्हणजे आधी मी केंद्र सरकारच्या कॉटन कॉर्पोरेशनला काम केलं होतं, नंतर मी महाराष्ट्र सरकारच्या मेल्ट्रॉनला काम केलं. तिथे हडेलप्पी काम केलं आणि जवळजवळ 13 महिने रजा न घेताना काम केलं. शुक्रवारी संध्याकाळी, शनिवार रविवार सुट्टी असायची, पण आमचं नाशिकला फॅक्टरीचं काम चालू होतं. तर ते मी शुक्रवारी संध्याकाळी पंचवटी एक्सप्रेसनी नाशिकला जायचो. त्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये नादो महानोर, वसंत बापट आणि असे कुसुमाग्रज स्वतः, असे अनेक लोक त्यावेळेला त्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये मिळायचे. सोमवारी सकाळी ऑफिसला यायचं. त्याच वेळेला माझे वडील सुद्धा गावावरून आजारी पडून आले होते आणि 13 दिवसाच्या आजारानंतर त्यांचं निधन झालं. मला मुलगा झाला, तोही त्याच 13 महिन्याच्या पिरियडमध्ये झाला. तर म्हणजे मुलाची आणि माझी कधी भेट त्या 13 महिन्यामध्ये कधी खास झालेलीच नव्हती ह्याच्यावरती. आणि असे ते 13 महिने काम केल्यानंतर मी ठाण्याला विणसरमध्ये आलो. आणि विणसरमध्ये आलो त्यावेळेला माझं वय 26 वर्ष होतं आणि मी कंपनी सेक्रेटरी म्हणून जॉईन झालो. आणि ज्या वेळेला मी 13 वर्षानंतर मी विणसर सोडली, तर त्यावेळेला विणसर मधली जवळजवळ अर्धी खाती ही मला रिपोर्ट करत होते आणि मला त्यांनी बोर्डावरती एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून घ्यायची ऑफर दिली होती. पण मी त्यावेळेला जे त्याच्यातले जे विंडसर आणि ती क्लॉकनर विंडसर झाली होती नंतर, ही क्लॉकनर ही जर्मन कंपनी होती. तर ती भारतातून बाहेर पडत होती आणि एखाद्या भारतीय कुटुंबाने ती कंपनी घेतली असती, तर मला भारतीय कुटुंबाच्या बरोबर काम करायचं नव्हतं. कारण ते एखादे मारवाडी असतील, तर ती नंतर कंपनी पिरामलनी घेतली. तर त्यामुळे मी त्या कंपनीतून बाहेर पडलो. अनेकांनी मला विचारलं, तू का सोडतोयस? म्हणजे एवढी पोझिशन माझी त्या ठिकाणी होती. आणि ह्या कंपनीमध्ये खूप प्रेम मिळालं. त्या ठिकाणचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, भारतामधले मॅनेजिंग डायरेक्टर होते हे NK पटेल म्हणून होते. अतिशय प्रॅक्टिकल वागणारा मनुष्य. म्हणजे आम्ही ताजला रँडेवू ह्या रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये एकदा जेवत होतो. माझं त्यांच्याबरोबर हे पहिलंच जेवण होतं. आणि हा मनुष्य सूपचं बाऊल हे वाकडं करून खडखड आवाज करून चमच्याने ते शेवटचा थेंब पर्यंत पित होता. मी त्यांच्याकडे विचित्र पद्धतीने बघत होतो की ताजमहाल हॉटेलमध्ये हा मनुष्य काय करतो. तेव्हा त्याने मला एकच प्रश्न विचारला, आखिर पैसा किसका है? पैसा अपना आहे ना? म्हणजे तुम्ही ताजमध्ये असा किंवा कुठेही असा, शेवटी पैसा आपला आहे. आणि हे पीटर विन्डसर जे होते ते वर्षातून 3 वेळेला लंडनवरनं इकडे यायचे. टिपिकल ब्रिटिश व्यक्तिमत्व. आणि जे काय ब्रिटिश लाईक्स डिसलाईक्स वगैरे ह्या माणसाच्या ह्याच्या होत्या. त्यांनी मला एकदा म्हणजे 25 जूनला आमची एक शेअर होल्डरची आणि बोर्ड मीटिंग होती. तर त्या दिवशी मी दुपारी काही फिशच्या डिशेस जेवायला ऑर्डर केल्या होत्या. हा मनुष्य फक्त त्याच्याकडे, त्या डिशकडे बघत राहिला आणि लाल 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 होत गेला. शेवटी आमच्या त्या NK पटेलांनी त्याला विचारलं, पीटर व्हाय यू आर नॉट इटिंग? तेव्हा त्यांनी सांगितलं की माधव विल गो इन द हिस्ट्री ऑफ अवर कंपनी ॲज द कंपनी सेक्रेटरी हू फिनिश्ड इज चेअरमन. तर कुणाच्याही काही लक्षात आलं नाही. तेव्हा त्यांनी खुलासा केला की मला म्हणे सांगितलं गेलंय की तुम्ही भारतामध्ये आलात तर जून महिन्यामध्ये कधी फिश खायचा नाही. मग मी ताजच्या बँकवेट इन्चार्जला बोलावला. त्यांनी सांगितलं, हे तुम्ही ऐकलं असेल, हे काही वर्षापूर्वी खरं असेल आणि ताजच्या बाबतीमध्ये खरं नसतं. आमचे सगळे जे गोड्या पाण्यामधले मासे जे असतात, आम्ही हे समुद्रातले मासे कधी आम्ही सर्व करत नाही वगैरे. पण तरी सुद्धा आम्ही त्यांच्या समाधानासाठी दुसरी डिश मागवली. असे म्हणजे पीटर विंडसर हे असे होते. त्यांचंही माझ्यावर अतिशय प्रेम होतं त्या माणसाचं. म्हणजे त्यांच्या सगळ्या ऑल विम्स वगैरे ह्या सुरुवातीला सहन केल्या. एक 4 महिने 6 महिने नंतर खूप प्रेम झालं, त्या प्रेम मिळालं त्यांचं. आणि नंतर मग विंडसर मधून मी, म्हणजे वेन द पीपल वेअर आस्किंग व्हाय यू आर लिव्हिंग, मी त्यावेळेला निर्णय घेतला की भारतीय माणसाच्या हाताखाली काम करण्याच्या ऐवजी आय विल लिव्ह अँड जॉईन अनदर मल्टीनॅशनल. ती मी बायरमध्ये जॉईन झालो. बायरमध्ये मी 5 वर्ष एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होतो. माझं काम होतं की ज्या ज्या कंपन्या भारतामध्ये केमिकल कंपन्या चांगल्या आहेत, ह्या चांगल्या कंपन्या बायर जर्मनीसाठी अक्वायर करायच्या.
त्यांचे ड्यू डिलिजन्स करायचा, त्यांच्याबरोबर वाटाघाटी करायच्या, त्यांना काय किमतीमध्ये विकत घ्यायचं हे जर्मनीच्या बरोबर निगोशिएशन्स करून ते ठरवायचं वगैरे. तर मी 1993 नोव्हेंबरमध्ये त्यांच्याकडे जॉईन झालो आणि 98च्या ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे होतो. प्रत्येक 3 आठवड्याला मी जर्मनीमध्ये जात होतो. जवळजवळ ह्या पिरियडमध्ये विशेषतः 97 आणि 98 ह्या 96 आणि 97 ह्या 2 वर्षामध्ये मी 22 ट्रिप्स जर्मनीला केल्या. म्हणजे त्यावेळेला आमच्या घरामध्ये सुद्धा काही विनोद होता. एखादी गोष्ट मला माहिती नसेल तर त्याच्यावर ते म्हणून, हा अच्छा तू त्यावेळेला जर्मनीमध्ये होतास वगैरे. म्हणजे एवढं हे होतं. 22 ट्रिप्स मी जर्मनीला त्यावेळेला केल्या आणि युरोपमध्ये इतर देशांमध्ये केल्या. त्या प्रवासाचा अतिशय कंटाळा आला होता. आणि पण ह्या बाहेरचा जो काय माझ्या 5 वर्षाचा जे काय माझा पिरियड होता, तर तो अतिशय म्हणजे समृद्ध असा पिरियड होता, की म्हणजे त्याच्यामध्ये मी लीगल किंवा कंपनी सेक्रेटरी हे काम करीत नव्हतो. तर मी नवीन कंपन्या अक्वायर करण्याचं म्हणजे जॉईंट व्हेंचर्स किंवा मर्जर्स, ॲक्विजिशन्स वगैरे हे सर्व मी हँडल करत होतो. आणि ती कंपनी विकत घेतल्यानंतर त्या कंपनीने आम्हाला जे काय प्रॉमिसेस दिल्यात, की आम्ही एवढा बिझनेस करू, एवढा प्रॉफिट मिळवू, हे ते करतात का नाही ह्याच्यासाठी त्यांच्या बोर्डावरती मी असायचो. त्यांना त्या ठराविक महिन्यातनं एकदा तरी त्यांना व्हिजिट करायची. तिथला जो आमचा मॅनेजिंग डायरेक्टर असेल त्याच्याबरोबर बिझनेस डिस्कशन्स करायच्या, त्याचा मंथली रिव्ह्यू घ्यायचा त्या माणसाचा. अशी कामं मी त्या 5 वर्षामध्ये बाहेरमध्ये केली. खरोखर म्हणजे एवढं समृद्ध काम करायला मिळणं हे फक्त ते मला जे बाहेरमध्ये मिळालं. लोकांची अनेक अनेक लोकांशी त्यावेळेला संबंध आला. आणि ह्याच्यामध्ये मनोहर जोशी हे त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते 94 सालानंतर. आणि तर त्यावेळेला सुद्धा आम्ही ठाण्यामधल्या आमच्या, जर तुमच्या लक्षात असेल तर ठाण्यामधल्या 4-5 मोठ्या कंपन्या ह्या कोलशेत रोड किंवा याच्यावरती म्हणजे आपल्या भिवंडी रोड वगैरे ह्याच्यावरती 4-5 कंपन्यांचा तो क्लस्टर होता. कलर केम होता, सँडोज होती, बायर होती, बोरिंगर नॉल होती, इंडो हे होती. तर म्हणजे अशा कंपन्या होत्या. ह्या अतिशय हजार्डस केमिकल्स म्हणजे मध्ये काम करणाऱ्या कंपन्या होत्या. तर ह्या कंपन्या, मी बायरला जॉईन व्हायच्या आधी ह्या कंपन्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये एक केस केली होती, की आम्ही घातक केमिकल्स हँडल करतो. आमच्या आजूबाजूला कुठलंही नागरी वस्ती होऊन देऊ नका. आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यावेळेला एक सल्डाणा म्हणून जज होते, त्यांनी निर्णय दिला की ह्या कंपन्यांच्या पासून 1 किलोमीटरच्या परिघामध्ये कुठलेही नागरी वस्ती नको आहे, त्यांना ह्या ठिकाणून हलवा. हा निर्णय देणं एखादा सोपं होतं, पण त्याची अंमलबजावणी करणं कठीण होतं. कारण त्यावेळेला ब्रह्मांड वगैरे हे अनेक मोठमोठे कॉम्प्लेक्स ऑलरेडी त्या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती त्या ठिकाणी झालेली होती. ह्या लोकांना हलवायचं हे राज्य सरकारच्याही आवाक्यात नव्हतं. त्या लोकांनीही कुठे जायचं. तर शेवटी हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करून हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले. आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेला एक कुलदीप सिंग म्हणून एक जज होते. अतिशय कडक जज होते आणि पहिले एन्व्हायरमेंट जज भारतामधले म्हणून त्यांनी निवाडे दिले. तर कुलदीप सिंगने आम्हाला सांगितलं, आय विल थ्रो यू आउट. की म्हणजे आता तुमची चूक काही नाही. तुम्ही 30 वर्षापूर्वी इथे आलात तेव्हा वस्ती नव्हती, पण आता वस्ती झाली. मी हे जे काय स्मॉल फ्लॅट होल्डर्स आहेत त्यांना मी पिनलाइज करू इच्छित नाही. तर वी विल शिफ्ट द कंपनीज. कुठे शिफ्ट करायचं? थरच्या डेझर्टमध्ये जायचं असेल, हा तुमचा लुकआउट आहे. आय एम नॉट बॉदर्ड अबाउट इट. तर त्यावेळेला आम्ही मनोहर जोशींच्याकडे गेलो. मनोहर जोशी त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि आमचे म्हणजे परदेशातले सुद्धा मालक लोक त्यांना भेटायला आले होते. आम्ही खाली लिफ्टच्या रांगेमध्ये उभे होतो 10:30च्या दरम्यान. आणि प्रत्येक जण जोक मारत होता की मुख्यमंत्री आहे म्हणजे ते साधारणपणे 11ची अपॉइंटमेंट दिले तर 12-12:30 पर्यंत येतील. त्यांना वेळ होईल त्यावेळेला आपल्याला मीटिंग रूम मध्ये बोलावतील. तोपर्यंत वरती जाऊन त्यांनी दिला तर चहा पीत बसायचं वगैरे अशा प्रकारे. आणि आमचा नंबर साधारणतः 11 वाजले, 11ला 2-3 मिनिटं होते तरी सुद्धा आमचा लिफ्टला नंबर लागला नव्हता. बाजूच्या लिफ्टमधून मुख्यमंत्री वरच्या मजल्यावरती गेले. आणि ज्या वेळेला आम्ही त्या मीटिंग रूम मध्ये गेलो त्यावेळेला मनोहर जोशी आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी त्या मीटिंग रूम मध्ये होते. आणि त्यांनी पहिलंच वाक्य आम्हाला सांगितलं, बाळासाहेब ठाकरेंनी मला सांगितलंय की इंडस्ट्रियलिस्टचा जो वेळ असतो हा वेळ अतिशय मौल्यवान असतो. नेव्हर मेक देम वे, आय मीन मेक देम वेट.
तर म्हणजे अशाच प्रकारे मनोहर जोशींनी मग नंतर आम्हाला मान्य केलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये एक असं निवेदन करू की आम्ही एखादा टेक्निकल आयोग ह्याच्यासाठी या कंपन्यांच्यासाठी नेमू आणि त्याच्या ज्या काही शिफारसी असतील त्या शिफारसी आम्ही अंमलात आणू. ह्याच केसच्या संबंधामध्ये नानी पालखीवालांना मी दोनदा दिल्लीला सुप्रीम कोर्टामध्ये घेऊन गेलो होतो. आणि हे जे कुलदीप सिंग हे जे जज मी मगाशी म्हटलं एन्व्हायरमेंट जज होते, अतिशय कडक होते. हे कुठल्याही सिनियर काउन्सिलला बोलून पण द्यायचे नाही. त्याने 2-3 वाक्य बोलले की हे लगेच त्याला इंटरप्ट करून काहीतरी प्रश्न विचारायचे. नानी पालखीवालाने ते 2 दिवस पाहिलं आणि त्यांनी ते जज मात्र त्यांना चिडवत होते की मिस्टर पालखीवाला यू कम ऑल द वे फ्रॉम मुंबई, लेट अस शेअर यू प्लीज शेअर युअर विजडम विथ अस वगैरे त्यांना ते टीजिंग करत होते. पण नानी पालखीवालांनी 2 दिवसामध्ये एकदाही त्यांनी तोंड उघडलं नाही. आणि त्यांनी बाहेर पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्या उतरताना मला त्यांनी सांगितलं, दिस इज नॉट अ सुप्रीम कोर्ट, दिस वॉज लाईक अ पंचायत अँड आय एम नॉट यूज टू आर्ग्यू बिफोर पंचायत वगैरे. नानी पालखीवालांचं पण त्या निमित्ताने त्यांच्याशी संबंध आला. पुढे त्यांनी सुप्रीम कोर्टाने आमचं म्हणणं मानलं आणि त्यांनी काय गर्ग कमिशन म्हणून एक कमिशन नेमलं आणि त्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला हे केलं. म्हणजे त्यांनी त्या कमिशनने दिलं की हजारडस केमिकल कुठलीही तुम्ही हँडल करायचे नाही. आणि आता ह्या सगळ्या कंपन्यांच्या ठिकाणी मोठमोठे टोलेजंग इमारती उभ्या आहेत. आता तिथे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचा काही लवलेश सुद्धा उरलेला नाही. तर हे असं म्हणजे त्याच निमित्ताने ह्या बाहेरच्याच निमित्ताने बंगालचे 23 वर्ष जे मुख्यमंत्री होते ज्योती बसू, कॉम्रेड ज्योती बसू यांच्याशी सुद्धा भेटायची आणि चर्चा करायची, त्यांना प्रेझेंटेशन करायची पण मला संधी मिळाली. अतिशय म्हणजे कम्युनिस्ट असून सुद्धा इंडस्ट्री आपल्या राज्यामध्ये यावी याच्यासाठी अतिशय तळमळ असलेला मुख्यमंत्री, अतिशय प्रेमळ मुख्यमंत्री, दरवाजापर्यंत आम्हाला सोडायला 78 वर्षाचा मनुष्य आम्हाला दरवाजापर्यंत सोडायला आला. माझ्या मनामध्ये अनेक वेळा मला मोह झाला होता की या माणसाला वाकून नमस्कार करावा. पण मी बाहेर ह्या मल्टीनॅशनलचा प्रतिनिधी होतो त्यामुळे ते ते आमच्या प्रतिष्ठेला शोभलं नसतं. पण मनोमन मी त्या माणसाला खरोखर नमस्कार केला. त्याच दिवशी संध्याकाळी सोमनाथ चटर्जी जे लोकसभेचे सभापती होते तेही त्या पक्षाचे कलकत्त्यामधले मोठे नेते होते, त्यांनाही भेटलो. त्यांचा मुलगा आमचा वकील होता. आणि त्याच्यानंतर सोमनाथ चटर्जींना नंतर लोकसभेमध्ये सुद्धा जाऊन अनेक वेळेला म्हणजे त्यांच्या चेंबरमध्ये मला भेटायची वेळ आय मीन वेळ मिळाला ह्याला. आणि मी किंवा मला संधी मिळाली ह्याच्यावरती. तर असं म्हणजे बाहेरच्यासाठी हे अशा प्रकारे मला काम करायला मिळालं. नंतर मी 1998 साली युजेस ही अमेरिकन टेलिकॉम कंपनी होती. ह्या टेलिकॉम कंपनीमध्ये मी जॉईन झालो. आणि त्या टेलिकॉम कंपनीमध्ये झालो आणि आपण 11 मे 1998 अणुस्फोट केला. अणु चाचणी केली अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीमध्ये. आणि आमचा जो प्रोजेक्ट होता हा प्रोजेक्ट मात्र अचानक हे झाला. अचानक आमचं फायनान्सिंग जे होतं हे अमेरिकेमधून येणार होतं, तर अमेरिकेने आपल्यावरती सँक्शन्स लादल्या. आणि त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आमचा हा प्रोजेक्ट इट कुड नॉट टेक ऑफ. तर अशा प्रकारे म्हणजे युजेस होतं. आणि या युजेस मध्ये एक महत्वाची गोष्ट आमचं आपलं इस्पात हाऊस म्हणून वरळी नाक्यावरती एक बिल्डिंग आहे, जी आचार्य अत्र्यांची शिवशक्ती बिल्डिंग होती. जिथे मराठा प्रेस होती बेसमेंटमध्ये. आचार्य अत्रे जिथून म्हणजे मराठा वृत्तपत्र चालवायचे त्याचं ते ऑफिस होतं. त्याच ऑफिसमध्ये आचार्य अत्रेंच्याच त्याच कोपऱ्यामधल्या केबिनमध्ये बसून काम करायचं मला 5 वर्ष त्या ठिकाणी भाग्य मिळालं. हे खरोखर म्हणजे मी आचार्य अत्रेंच्या बद्दल मला खूप खूप आदर आहे. आपण पु ल ना अष्टपैलू म्हणून ओळखतो, आचार्य अत्रे त्यांच्यापेक्षाही जास्त अष्टपैलू होते. फक्त त्यावेळेला मीडिया एवढा जास्त हे नव्हता. जर मीडिया आजचा मीडिया जर मिळाला असता तर आचार्य अत्रेंच्या बद्दल अनेकांना खूप खूप माहिती झाली असती ह्याच्यावरती. तर त्याच्यानंतर युजेस ही जी कंपनी म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे प्रोजेक्ट कुड नॉट टेक ऑफ. आणि अनेक चांगले लोक त्या ठिकाणी भेटले. अतिशय एकमेकांवर प्रेम करणारी आमची टीम होती. आता ह्या 1, 2, 3 जुलैला आम्ही 25 वर्षानंतर बरेच वेळेला आम्ही भेटतो. आता 3 दिवस आम्ही गोव्यामध्ये 55 लोक जे 25 वर्षापूर्वी एकत्र काम केलं ते आता आम्ही जानेवारी 24 मध्ये लोणावळ्याला भेटलो होतो. आता 3 दिवस आम्ही गोव्यामध्ये भेटणार आहोत 55 लोक. आता काही एकमेकांशी म्हणजे असं व्हॉट्सअपवरती वगैरे असाच संबंध. पण तरी अजून ते जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग अजून जात नाही याला. आणि
त्यानंतर माझा जो काय प्रवेश झाला हा टाटामध्ये झाला. आणि टाटा मधला आहे, आपण ते टाटा एक विश्वास त्यावेळेला त्या त्या पुस्तकाच्या बरोबरीला आपण हे घेऊया. आणि ह्याचे हे जे पुस्तक आहे माझी कॉर्पोरेट दिंडी, हे मी ज्यावेळेला ग्रंथालयाकडे गेलो तर त्यांची एक पद्धत असते की त्यांच्याकडे एखादा एडिटर देतात ते, आणि तो एडिटर ते वाचतो. त्याला ते, मला जो एडिटर दिला होता ह्याला राधिका म्हणून, तिला ते आवडलं. फक्त तिने सांगितलं की ह्याच्यामध्ये 2 प्रकरणं ऍड करा, की भारताचा भविष्य काळ, तुम्ही 50 वर्ष काम केलाय, तर भारताचा भविष्य काळ काय आहे ह्याच्याबद्दल तुम्ही एखादं प्रकरण लिहा. आणि म्हणजे माझ्या मनाच्या विरुद्ध, की माझा माझा यशाचा आणि सुखाचा माझा गुरुमंत्र, हे मला चॅप्टर त्याच्यात ऍड करायला लागलं. आणि त्या त्या प्रकरणावरून मला ते प्रकरण वाचून, त्याच्यामध्ये मी 50व्या वर्षी लोकांना कसं नोकरीला मुकायला लागतं, किंवा 50व्या वर्षी अमेरिकेमधून मुलगी मोठी झाली की भारतामध्ये अनेक लोक भारतामध्ये स्थलांतर करतात आणि इथे आल्यावर त्यांना जॉब्स मिळत नाहीत. असे अनेक फ्रस्ट्रेटेड लोक हे पुस्तक वाचून आणि हे प्रकरण वाचून ते संपर्क साधतात, आणि मग नंतर हँड होल्डिंग करावं लागतं. आणि ते मी आनंदाने हँड होल्डिंग करतो, कुठलाही म्हणजे हे मोबदला न घेताना, कारण एकच समाधान असतं की आपण दुसऱ्या कुणाला याच्यातून मदत करतो. हे जे प्रकरण आहे, ह्या प्रकरणाबद्दल अनेक अनेक म्हणजे लोक ह्या ह्या निमित्ताने संपर्कामध्ये येतात. अनेक लोकांना हे पुस्तक आवडलं. त्याच्यामध्ये अशोक नायगावकर आहेत, त्याच्यानंतर महामंडळ, महाराष्ट्र राज्य ज्ञान मंडळाचे विवेक सावंत जे मेंटॉर आता आहे त्याच्यावरती, त्यानंतर आपले महाराष्ट्र राज्याचे लॉ सेक्रेटरी संखे म्हणून, त्यांचं आता गेल्या आठवड्यातच मला पत्र आणि फोन आला होता की अतिशय आवडलं पुस्तक. हे अजूनही म्हणजे 3 वर्ष झाली तरीही अजून पुस्तक, त्याची आता 4थी आवृत्ती ह्या आठवड्यामध्ये येते. आता सध्या बाजारामध्ये हे पुस्तक नाहीये. तर असं हे माझी कॉर्पोरेट दिंडी हे पुस्तक आहे. आणि त्याचं इंग्रजी मधलं माय कॉर्पोरेट ओडेसी म्हणून आहे. मी ज्या ज्या वेळेला मराठीमध्ये पुस्तक लिहितो त्यावेळेला ते इंग्रजी पण पुस्तक करतो, आणि ते इंग्रजी सुद्धा मी स्वतःच लिहितो ह्याच्यावरती. आता ह्याच्या नंतरचं जे माझं पुस्तक आहे ते टाटा एक विश्वास. पुस्तकाचा कव्हर दिसताय का? नाही, क्लिअर नाही दिसत आहे, थोडस लांब धरा अजून. तुम्ही ते महाभारत ते भारतचं जे हा, वॉलपेपर आहे त्यामुळे ते त्याच्यामुळे दिसत नाहीये. हा, त्याच्यामुळे दिसत नाही, पण ठीक आहे. आपल्या ज्या पुस्तकाचं पोस्टर होतं त्या पोस्टरवर सुद्धा टाटा एक विश्वास हे होतं. पण हा, मला बॅकग्राऊंड काढायचं असेल तर काय करायला लागेल? पण मला वाटतं ठीक आहे, पुस्तकाचा कव्हर नको दाखवायला. नाही आणि ठीक ह्या आहे सर, तुम्ही कंटिन्यू करा, ठीक आहे. हा, ठीक आहे. तर त्याच्यानंतरचं जे पुस्तक आहे ते टाटा एक विश्वास हे पुस्तक आहे. हे टाटा एक विश्वास हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये टाटा जे संपूर्ण कुटुंब आहे, किंवा त्या टाटा आडनाव असलेल्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे जमशेदजी, त्याच्या टाटांचं जमशेदजी टाटांचं एक वाक्य आहे की आपण एखादं काय करतो की आपला जो म्हणजे देवाला किंवा देवाला आपण आपल्या धंद्यामध्ये भागीदार करून घेतो, आणि मग नंतर त्यातले काही टक्के जाऊन ह्याला आपण तिरुपतीला त्या हुंडीमध्ये टाकतात की त्या नफ्याचा काही भाग वगैरे. अनेक व्यापारी अशा प्रकारचं करतात. तर जमशेदजी टाटा, ज्यांनी टाटा समूह स्थापन केला, ते म्हणायचे समाज हा फक्त आमचा भागीदार नाही, तर समाजासाठीच आमचा धंदा आहे. देशाला जे काय आवश्यक आहे ते उद्योगधंदे आम्ही सुरू करू. आणि त्यांचं जे जमशेदजी टाटा हे व्यक्ती एवढी मोठी होती, त्याने अनेक स्वप्न पाहिली. त्यांना भारतामध्ये हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर निर्माण करायची होती. त्यांना एखादं इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारखी मोठी संस्था करायची होती की ज्याच्यामध्ये भारतीयांना हे सायन्सचं एज्युकेशन दिलं जाईल. त्यानंतर त्यांना एखादं 5 स्टार हॉटेल काढायचं होतं, जे स्वप्न त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ताजमहाल हॉटेल काढून हे पुरं केलं. आणि त्यांना भारतातला पहिला पोलादाचा कारखाना सुरू करायचा होता. तर त्यांचं जमशेदजी टाटांचं दुसरं जे एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी काय केलं, त्यांच्या लक्षात आलं की भारतावरती राज्य करतात हे इंग्रज लोक करतात, आणि हे इंग्लंडमध्ये IAS परीक्षा, ICS परीक्षा पास होऊन ह्या ठिकाणी येतात. आणि जर भारतीय लोकांनी ICS परीक्षा पास केली तर ते भारताच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यांना भाग घेता येईल. म्हणून त्यांनी JN टाटा फाउंडेशनची स्थापना केली.
आणि त्याच्यामधून त्यांनी स्कॉलरशिप दिली. भारतातल्या अनेक जे काही गायनोकॉलॉजिस्ट वगैरे, म्हणजे आता कोल्हापूर संस्थानच्या केशरबाई केळावकर, किंवा आपले जे जयंतराव नारळीकर आणि त्यांचे वडील विष्णुपंत नारळीकर, हे म्हणजे पिता पुत्राला सुद्धा जमशेदजी टाटा स्कॉलरशिप मिळाली. आणि एक सगळ्यामध्ये म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की 1945 साली ही इंग्लंडमध्ये मजूर सरकार, म्हणजे मजूर पक्षाचं सरकार हे सत्तेवरती आलं आणि ॲटली हे त्यांचे पंतप्रधान झाले. आणि ते सत्तेवरती आल्या आल्या त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया ही त्यांनी सुरुवात केली. तर एक तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हे जे ॲटली साहेब होते, हे ॲटली सुद्धा जमशेदजी टाटा फाउंडेशनचे स्कॉलर होते. तर त्यांचे जे कलिग फायनान्स मिनिस्टर होते, हे फायनान्स मिनिस्टरने सुद्धा त्यावेळेला जमशेदजी टाटा फाउंडेशनसाठी अर्ज केला होता. पण त्या अर्ज त्यांचा एकालाच द्यायची होती इंग्लंडमधल्या, त्यामुळे त्या फायनान्स मिनिस्टरला मात्र ती मिळाली नव्हती. पण ॲटलीला मात्र ती स्कॉलरशिप मिळाली होती. आणि ह्यांच्या नंतर जमशेदजी टाटांच्या नंतर जमशेदजी टाटा आणि विवेकानंद हे यांचं बोटीवरती काही दिवस त्यांनी एकत्र प्रवास केला. आणि विवेकानंदाने त्यावेळेला विचारलं की आपल्या भारतीय समाजाला हे वैज्ञानिक दृष्टिकोन केव्हा येईल. तेव्हा त्याच्यासाठी ह्यांनी विचारलं, जमशेदजी टाटांनी विचारलं, मी काय करू शकतो. तर त्यांनी सांगितलं, तू एखादी अशी संस्था निर्माण कर की जी त्या भारतीयांना सायन्सचं एज्युकेशन किंवा ट्रेनिंग देईल. त्याच्यातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, जी आपल्या इथली आजची प्रीमियर सायंटिफिक ऑर्गनायझेशन आहे, आणि ज्याच्यामधून नंतर BARC, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च वगैरे सर्व, इस्रो, ह्या सर्व ज्या संस्था आहेत ह्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ याच्यामधून झालेल्या आहेत, बेंगलोरच्या. तर ती जी संस्था आहे ती जमशेदजी टाटांनी सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या वगैरे. हे विवेकानंदांची म्हणजे त्यांची भेट झाल्यानंतर त्याचं हे जे फलित होतं. आणि त्याच्यानंतर जमशेदजी टाटांचं जे नेतृत्व, त्यांच्याकडून जे त्यांचा मुलगे दोन होते. एकाचं नाव होतं सर दोराबजी टाटा आणि दुसऱ्याचं भाव होतं सर रतनजी टाटा. सर रतनजी टाटा म्हणजे आताचे रतन टाटा नाही, हे सर रतनजी टाटा म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि त्यांचा एक मामे भाऊ होता, RD टाटा आहे. ह्या तिघांनी मिळून त्यावेळेला ही जमशेदजींची जी स्वप्न होती की त्यांनी पूर्ण केली. आणि हे ज्यावेळेला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस 1909 साली सुरू केलं, त्यावेळेला हे वारंवार आपले दोराबजी टाटा हे ह्याला जायचे, आपल्या बेंगलोरला जायचे. आणि त्यावेळेला बेंगलोरच्या म्हैसूरच्या महाराजांनी 323 एकर जागा दिली ह्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेससाठी. आणि काही वार्षिक त्यांनी त्या ठिकाणी अनुदान पण दिलं यांनी, म्हैसूरच्या महाराजांनी या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसला. त्यांचे जे शिक्षण मंत्री होते, त्यांची मुलगी मेहेरबाई ही अतिशय दिसायला सुंदर होती. तर हे दोराबजी टाटा त्यांच्या प्रेमात पडले मेहेरबाईंच्या, आणि त्यांच्याशी त्यांनी लग्न केलं. आणि ह्या मेहेरबाई होत्या, ह्या चांगल्या प्रकारे टेनिस खेळायच्या, पुढे त्या ऑलिम्पिकमध्ये पण खेळलेल्या आहेत. भारतातली पहिली कार चालवणाऱ्या ह्या बाई होत्या. त्याने नंतर स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी ट्रस्ट काढला वगैरे. तर ह्या मेहेरबाई ह्या दोराबजी टाटांच्या पत्नी होत्या. त्याच्यानंतर भाऊ जे सर रतनजी टाटा होते, हे ना हे जास्त दानशूर व्यक्ती होते. त्यांनी गांधींचं जे साऊथ आफ्रिकेमध्ये कार्य चाललं होतं त्याला त्यांनी मदत केली. गोपाळकृष्ण गोखलेंची जी भारतामध्ये हे चालली होती, चळवळ चालली होती वगैरे, त्याच्यासाठी त्यांना मदत केली. आणि सर्वात आश्चर्य वाटेल की मोहेंजो दारो वगैरे हे जे सर्व उत्खनन झालं, हे सर रतन टाटा यांच्या पैशातून, यांनी दिलेल्या पैशातून झालं. त्यांनी संस्कृत आणि इतर ओरिएंटल स्टडीजसाठी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी एक अध्यासन किंवा चेअर निर्माण केली सर रतन टाटांनी. आणि हे जे RD टाटा जे होते, ह्या RD टाटांचं बाकी वेगळं कर्तृत्व नाही, पण ह्या दोन भावांना त्यांनी अतिशय चांगली साथ केली. आणि ह्यांचा मुलगा JRD टाटा पुढे 53 वर्ष समूहाचा अध्यक्ष होता. तर ह्यांच्या कारकिर्दीमध्ये दोराबजी टाटांनी आपल्या बायकोला आपल्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त जुबिली हिरा म्हणून 1 लाख पौंडांचा हिरा त्यांनी विकत घेऊन दिला. हा कोहिनूरच्या 6 पट मोठा होता. आणि हा जो हिरा आहे हा त्यांनी आपल्या बायकोला दिला. 1924 साली टाटा स्टीलची अवस्था एवढी झाली की पगार द्यायला पैसे नव्हते. तर तेव्हाला त्यांनी इम्पिरियल बँकेकडे हा हिरा गहाण ठेवला दोराबजीने, स्वतःच्या प्रॉपर्टी मधील बायकोचा
हा जो हिरा त्यांनी गहाण ठेवला आणि कर्ज काढलं आणि त्याच्यामधून टाटा स्टीलच्या कामगारांचे पगार केले. आणि पुढे काय झालं, टाटा स्टीलला परत चांगले दिवस आले. त्यांनी तो हिरा सोडवून घेतला आणि बायकोला परत दिला. आणि ह्या ज्या मेहरबाई आहेत ह्या कॅन्सरनी गेल्या. तर त्यांनी मेहरबाई कॅन्सरने गेल्या, त्यामुळे दोराबजी टाटा यांची इच्छा होती की त्यांच्या आपल्या पत्नीच्या स्मृत्यर्थ काहीतरी कॅन्सर वरती उपचार होतील असं काहीतरी भारतामध्ये निर्माण व्हावं. त्याच्यासाठी त्यांनी हा जो ज्युबिली हिरा आहे, हा ज्युबिली हिरा सुद्धा त्या ट्रस्टला त्यांनी देणगी दिला. म्हणजे एका हिऱ्याने कामगारांचं आयुष्य वाचवलं. त्यांनीच नंतर भारतामध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटलची स्थापना झाली त्या हिऱ्याच्या किमतीमधून. आणि त्यांनी दोराबजीने स्वतःच्या पत्नीला पण तो भेट म्हणून दिला होता. तर त्याच्यानंतरचे जे दोराबजी टाटा आणि दोराबजी टाटांच्या नंतरचे जे समूह प्रमुख होते, त्यांचं नाव होतं नवरोजी सकलातवाला. हे लांब लांबचे हे होते, टेक्सटाईल मिलमध्ये लांब लांबचे नातेवाईक होते. टेक्सटाईल मिलमध्ये अगदी सुपरवायझर ह्या पदापासून त्यांनी काम केलं होतं. आणि दोराबजी टाटा ज्यावेळेला 1932 साली गेले, त्यावेळेला पुढची 6 वर्ष नवरोजी सकलातवाला हे अध्यक्ष झाले. हे कामगारांमधून वर आलेले असल्यामुळे त्यांना कामगारांबद्दल फार प्रेम होतं. कामगारांच्याच क्रिकेटचं साहित्य वापरून त्यांच्याबरोबर हे क्रिकेट चेअरमन असले तरी क्रिकेट पण खेळायचे कामगारांबरोबर. आणि ह्यांनी काय केलं की ब्रेबन स्टेडियमची निर्मिती हे नवरोजी सकलातवाला यांनी केली. त्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल बनवण्यासाठी जी काय हे करायला लागलं दोराबजी टाटांच्या इच्छेप्रमाणे, ती जी सर्व तयारी होती ही सुद्धा टाटा मेमोरियल बनवण्याची, म्हणजे एक तिकडल्या स्लोन्स इन्स्टिट्यूट मधला अमेरिकेमधला एक चिनी डॉक्टर होता, त्याला मदतीला घेऊन यांनी ह्या ठिकाणी ते टाटा मेमोरियलच्या तयारीला सुरुवात केली ह्या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं 1934 ते आपल्या 1929 ते 34 हे जग मंदीच्या खाईत लोटलं गेलं होतं. जवळजवळ युरोपमध्ये अर्धे कामगार हे घरी बसले होते. आणि त्यावेळेला भारतामध्ये 1934 साली बोनस ही जी कन्सेप्ट आहे, कामगारांना बोनस देणं, हे नवरोजी सकलातवालांनी भारतामध्ये सर्वप्रथम केलं. इतर देशांमध्ये सुद्धा असं प्रॉफिट शेअरिंग किंवा बोनस हा प्रकार नव्हता. आणि एक सांगायचं राहून गेलं, हे जे ग्रॅच्युइटी किंवा वर्कमेन कॉम्पेन्सेशन वगैरे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, ह्या जवळजवळ जगामध्ये सर्वप्रथम जमशेदजी टाटानी आणल्या. ते 1904 साली गेले. त्याच्या आधी ह्या भारतामध्ये त्यांनी नागपूरला एक मिल काढली होती. त्या मिल मधल्या कामगारांच्यासाठी ह्या कन्सेप्ट त्यांनी सर्व सुरू केल्या होत्या ह्याच्यावरती. त्याच्यानंतर जे हे झाले, चेअरमन झाले, मी म्हटलं त्याप्रमाणे आर डी टाटा यांचा मुलगा जे आर डी टाटा, 53 वर्ष, 1938 ते 1991 हे चेअरमन होते. 32 साली त्यांनी पहिली कराची ते मुंबई हे भारतातले पहिले कमर्शियल पायलट होते, पायलट लायसन्स नंबर 1. त्यांनी हे केली. एखाद्या सिंगल इंजिन विमानामधून त्यांनी ही ट्रिप केली कराची ते मुंबई. ती त्याच्यानंतर 30 वर्ष झाल्यानंतर आणि 50 वर्ष झाल्यानंतर, 50 वर्ष त्या ट्रिपला झाली त्यावेळेला जे आर डी टाटा 78 वर्षाचे होते. तरीही त्यांनी अशाच प्रकारच्या जुन्या सिंगल इंजिन याच्यातून प्रवास केला. त्याच्या आधी त्यांना 1 महिना आधी त्यांना हार्ट अटॅक आला होता. तरीही हट्टाने त्यांनी ती ट्रिप पूर्ण केली. म्हणजे एवढा मोठा मनुष्य. TIFR किंवा BARC, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यासारख्या संस्थांची उभारणी जे आर डी टाटाने केली. त्याच्यानंतर टायटन, TCS ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या सुद्धा त्यांनी केल्या. टाटा एअरलाईन्स स्थापन केली, जी नंतर पुढे एअर इंडिया झाली. टाटा मोटर्स त्यांनी काढली. टायटन सुद्धा त्यांचीच कंपनी हे होतं. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये एअर इंडियाचं हे राष्ट्रीयकरण झालं. आणि त्यांना जे आर डी टाटांना खूप खूप दुःख झालं ह्याच्यावरती. आणि अतिशय मिश्किल स्वभावाचा हा मनुष्य होता. त्यांना 1992 साली भारत सरकारने भारतरत्न दिलं. उद्योग धंद्यामधला एकमेव मनुष्य ज्याला भारतरत्न ही पदवी मिळाली. तर त्याला असे ज्यावेळेला पदवी, म्हणजे पद्मश्री पासून सर्व जे किताब दिले जातात, त्यावेळेला केंद्र सरकार त्या माणसाकडे विचारणा करतं, आम्हाला तुम्हाला असा किताब द्यायची इच्छा आहे, तर तुम्ही तो स्वीकाराल का? तर जे आर डी टाटांना विचारलं की तुम्हाला भारतरत्न किताब द्यायचा आहे, तर तुम्ही तो स्वीकारणार का? तर जे आर डी टाटा हा मिश्किल मनुष्य, त्यांनी त्या केंद्र सरकारमधल्या सेक्रेटरीला विचारलं. माझा समज आहे की हे मरणोत्तर दिलं जातं, कारण 91 साली सरदार पटेलांना तुम्ही ते दिलं त्याला, आणि राजकारण्यांना दिलं जातं.
तर मरणोत्तर असेल तर म्हणजे सरकारला मला भारतरत्न द्यायला मिळावं म्हणून माझी मरायची इच्छा नाही, आणि राजकारणी तर मी अजिबात नाही. पण जर तुमचे, इफ यू आर इन्सिस्टिंग आय विल ऍक्सेप्ट इट. आणि त्या भारतामधील उद्योगधंद्यामधील एकमेव भारतरत्न आहेत. रतन टाटांना भारतरत्न द्या म्हणून अनेक ठिकाणून मागण्या होत होत्या, पण एकमेव भारतरत्न हे जे.आर.डी. टाटा आहेत. आणि एअर इंडियावरती त्यांनी अक्षरशः मुलासारखं प्रेम केलं. तिथल्या एअर होस्टेसचा काय ड्रेस असावा, त्यांची हेअरस्टाईल काय असावी, एखाद्या वाईनमध्ये ग्लास कशी ओतावी, किंवा स्वतः टॉयलेट्स क्लीन करायचे. प्रत्येक 15 दिवसाला पायलट म्हणून ते ते फ्लाय करायचे एअर इंडिया वगैरे. तर असा फार खूप खूप मोठा मनुष्य म्हणजे आणि 53 वर्षांची त्यांची कारकीर्द होती. म्हणजे भारताला खरोखर म्हणजे आदर वाटावा असं एक व्यक्तिमत्व होतं. आणि 1991च्या मार्चमध्ये त्यांनी रतन टाटांच्याकडे सर्व सूत्र सुपूर्द केली. जे.आर.डी. टाटांचे एक आणखीन दुसरं म्हणजे महत्वाचं काम म्हणजे त्यांनी अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व निर्माण केली, ज्याच्यामध्ये ऋषी मोदी आहेत, नानी पालखीवाला आहेत, अजित केरकर ज्यांनी ताजमहाल हॉटेल निर्माण केलं सर्व, दरबारी सेठ टाटा केमिकल्सचे, सुमन मुळगावकर टाटा मोटर्सचे प्रमुख. तर हे सर्व जे त्यांचे जे.आर.डींचे शिलेदार होते, सरदार होते, आणि हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झाले. आणि त्यांना आपल्या सुधीर जोगळेकर त्यांना प्रतिरूप टाटा म्हणतात, म्हणजे एवढे मोठे हे लोक होते. आणि तर त्याच्यानंतर त्यांचे जे सावत्र भाऊ होते, आपले नवल टाटा जे होते, हे नवल टाटा सुद्धा त्यावेळेला त्या ठिकाणी काम करत होते. सावत्र भाऊ असे नाही, पण त्यांच्यानंतर ते चुलत भाऊ किंवा असे म्हणा. नवल टाटा सुद्धा त्यावेळेला त्या जे.आर.डींच्या बरोबरच समूहामध्ये काम करत होते. ते हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष होते, इंडियन लेबर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष होते. ते हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष असताना भारताला ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्ण पदकं मिळाली. त्यांच्या नावाने हैदराबादमध्ये मोठी आपलं हॉकी ऑलिम्पिक इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि 1991 साली रतन टाटांनी ह्या समूहाची सूत्र स्वीकारली. आणि ती स्वीकारल्यानंतर त्यावेळेला काय परिस्थिती होती, तोपर्यंत सगळीकडे लायसन्स राज होतं आणि प्रत्येक गोष्टीला लायसन्स लागे. आणि ही जे मोठमोठे समूह होते, हे मोठमोठे समूह हे लायसन्सेस घेऊन ठेवायचे, पण तो उद्योगधंदा सुरू करायचे नाही. तर आणि हा अचानक 1991 साली IMFच्या दबावाखाली नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग जे अर्थमंत्री त्यावेळेला होते, तर त्यांना हे सर्व लायसन्स राज नष्ट करायला लागलं किंवा दूर करायला लागलं. आणि उदारीकरण भारतामध्ये सुरू झालं. आणि जागतिक स्पर्धा झाली, बाकीच्या इतर देशांमधल्या वस्तू सुद्धा भारतामध्ये यायला लागल्या. आणि आपल्या भारतीय जे उद्योगधंदे किंवा जे कारखानदार होते त्यांना याची सवय नव्हती, कारण आपली पद्धत काय होती, किंमत कशी ठरवायची, जी काय कॉस्ट असेल त्याच्यात प्रॉफिट मार्जिन मिळवायचं म्हणजे किंमत होती. तुम्हाला आठवत असेल की प्रीमियर पद्मिनी याला सुद्धा कित्येक वर्ष गाडीसाठी थांबायला लागायचं, आणि त्या गाडीच्या जर बॉडीवरून हात फिरवला तर वेल्डिंगच्या गाठी लागायच्या वगैरे. आणि अचानक मारुती आली. हे मारुती म्हणजे खरोखर रिव्होल्युशन होतं ह्या म्हणजे पॅसेंजर कार बिझनेसमध्ये याच्यावरती. तर अशा जागतिक स्पर्धेला रतन टाटांना तोंड द्यायला लागलं. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात काय आलं की हा जो टाटा समूह आहे हा अतिशय विस्कळीत आहे. 32 प्रकारे टाटा हा शब्द किंवा टाटा हा लोगो लिहिला जात होता. प्रत्येक ठिकाणी एक एक म्हणजे नवल टाटांच्या भाषेमध्ये प्रत्येक कंपनीमध्ये एक एक शहेनशाह बसलेला आहे. ते ऋषी मोदी असतील, नानी पालखीवाला असतील, अजित केरकर असतील, त्यांना नवल टाटा शहेनशाह म्हणायचे, की प्रत्येक कंपनीमध्ये एक एक शहेनशाह बसलेला आहे याला. आणि म्हणजे सर्व विस्कळीत समूह होता. तर रतन टाटांनी काय केलं, की एका प्रकारे ब्रँड वापरायला त्यांनी ब्रँडचे रूल्स बनवले. आणि हे ब्रँडचे रूल बनवताना त्यांनी प्रत्येक कंपनीनी आपल्या प्रॉफिटचा काही पर्सेंटेज हे जे मुख्य कंपनी टाटा सन्स आहे त्याला देणं बंधनकारक केलं. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं हे केलं की जे.आर.डी. QV म्हणून एक क्वालिटी मॅनेजमेंट प्रोग्राम आहे, तोही कंपल्सरी केला टाटा जर हा लोगो वापरायचा असेल तर. त्यानंतर त्यांनी जे टाटामधले संचालक होते त्यांच्यासाठी नियम बनवले, की जर तुम्ही एखाद्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर असाल तर 65व्या वर्षी तुम्हाला रिटायर व्हायला पाहिजे. आणि जर मॅनेजिंग म्हणजे जर पूर्ण वेळ संचालक नसाल तर 70व्या वर्षी रिटायर व्हायला पाहिजे. आणि जे लोक ऑलरेडी 70च्या वरती होते त्यांना 75 पर्यंत कंटिन्यू करता येईल. रतन टाटा स्वतः 75व्या वर्षी हे 75 झाल्या झाल्या त्या दिवशी ते रिटायर झाले. आणि हे ऋषी मोदी ना अजित केरकर वगैरे हे जे सर्व कंपनी होती त्यांनाही त्यामुळे रिटायर व्हायला लागलं. त्यांनी बरीच त्याच्यामध्ये बंड केलं, पण ते सर्व बंड मोडून काढून रतन टाटानी ह्या ग्रुपला
एकसंध बनवला. आणि त्यांनी 2000 सालापासून किंवा 2006 पासून टेटली, त्याच्यानंतर कोरस, जगवार लँड रोव्हर, या जगवार लँड रोव्हरची सुद्धा एक म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे की त्यावेळेला ज्या वेळेला इंडिका रतन टाटाने काढली, ते इंडिका फेल्युअर होतं. तर त्यामुळे त्यांना बिल फोर्डला, ते बिल फोर्डकडे गेले होते आणि त्यांनी डेव्हिड फोर्डकडे गेले होते आणि त्यांनी सांगितलं आमचा जो धंदा आहे कार, पॅसेंजर कारचा, तो विकत घ्या. त्या फोर्डने त्यांचा अपमान केला. रतन टाटानी परत आल्यानंतर टाटा मोटर्सवरती भरपूर काम केलं. 7-8 वर्षानंतर जगवार लँड रोव्हरची परिस्थिती ही म्हणजे फोर्डची परिस्थिती अतिशय वाईट होती आणि ती परिस्थिती जो वाईट होती तर त्यावेळेला फोर्ड हा बॉम्बे हाऊसमध्ये आला आणि त्यांनी त्यावेळेला रतन टाटांना विनंती केली की असं मी ऐकलं की तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे विकत घेण्यामध्ये, प्लीज विकत घ्या आणि आम्हाला याच्यामधून मुक्त करा. आणि रतन टाटांना त्याचा अपमान करता आला असता, पण त्यांनी सांगितलं 1 दिवसाची मला मुदत द्या आणि 1 दिवसानंतर त्यांनी जगवार लँड रोव्हर विकत घ्यायचा त्यांनी करार केला. म्हणजे हे केवढा मोठेपणा ह्या माणसाचा आहे. अतिशय साधा मनुष्य होता, अतिशय संकोची होते. पब्लिक स्पीकिंगचं त्यांना नॉशिया होता. पब्लिक स्पीकिंग त्यांना अजिबात म्हणजे आवडायचं नाही त्यांना ह्याच्यावरती. आणि त्यानंतर म्हणजे गणिताची त्यांना भीती वाटायची. शाळेमध्ये सुद्धा कधी शो ऑफ केलं नाही त्यांनी. चांगलं म्हणजे ते स्वतः वैमानिक होते आणि ते वैमानिक असल्यामुळे त्यांना अनेक तास वर्षामधून काही ठराविक तास त्यांना उड्डाण करायला लागायचं ॲज अ पायलट म्हणून. तर त्यामुळे त्यांच्याबरोबर मी ज्यावेळेला काम केलं का त्याच्यामध्ये अनेकदा ते ज्या वेळेला पायलट असलेल्या विमानामधून मला प्रवास करायला मिळाला. ते ज्या वेळेला लँडिंग आणि टेक ऑफ असेल तर त्यावेळेला ते 4-5 माणसांचं विमान असायचं. ते त्यावेळेला कॉकपिटमध्ये जाऊन को पायलट म्हणून काम करायचे आणि नंतर आमच्या बरोबर येऊन बसायचे. खूप खूप सहवास या माणसाचा मिळाला. कुत्र्यांचे अतिशय प्रेमी. म्हणजे प्रिन्स चार्ल्सनी त्यांना जगातील दानशूर व्यक्ती म्हणून किताब जाहीर केला होता. तो घेण्यासाठी सुद्धा ते इंग्लंडला गेले नाहीत, कारण त्यांचा एक कुत्रा टिटो त्यावेळेला तापाने आजारी होता. आणि अतिशय साधा मनुष्य. ही वॉज अ टी टोटलर. कुठलंही व्यसन नव्हतं या माणसाला. 6:30 वाजता घरी जायचे. ड्रायव्हरला कधीही 6:30 नंतर ड्युटी दिली नाही. कधी काळी कुठे जर जायचं असेल तर स्वतः गाडी चालवायचे. कारचे अतिशय त्यांना आवड होती. आणि त्यांच्या आयुष्यातील एक म्हणजे हृदयविदारक प्रकार म्हणजे 26/11चा जो ताजवरती हल्ला झाला. हे माझं टाटा एक विश्वास किंवा कॉर्पोरेट दिंडी ही जी पुस्तकं आहेत ह्या 26/11 ह्या प्रकाराचं किंवा जे घटना आहे त्याचं अतिशय हृदयद्रावक वर्णन त्याच्यामध्ये मिळेल. हा मनुष्य 3 दिवस समोरच्या फुटपाथवरती सर्व सिक्युरिटी नॉर्म्स हे धाब्यावर बसवून म्हणजे असिस्टंट कमिशनर, डेप्युटी कमिशनर, कमिशनर्स येऊन त्यांना विनंती करीत होते, तरी सुद्धा त्यांनी सांगितलं आय मस्ट स्टँड हिअर. आणि हे समोर उभे राहत होते वेळोवेळी ह्याच्यावरती आणि स्वतः सिक्युरिटी रिस्क म्हणजे त्यांना स्वतःला रिस्क असताना सुद्धा ते हे होते म्हणजे उभे होते. असा खूप खूप मोठा मनुष्य आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. ह्या पुस्तकामध्ये टाटा ट्रस्ट याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला वाचायला मिळेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सायरस मिस्त्रींना समूहातून का जायला लागलं याची ही कारणं त्याच्यावरती सुद्धा एक प्रकरण आहे. सायरस मिस्त्री यांच्याबरोबरही मी काम केलं, जवळजवळ 4 वर्ष काम केलं. अतिशय लोभसवाणा मनुष्य. ते जाईपर्यंत त्यांचे माझे चांगले संबंध होते आणि दुर्दैवाची गोष्ट की त्यांच्यावरती मृत्यूलेख लिहायची वेळ महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्यावरती आली आणि रतन टाटांच्या वरती सुद्धा 4-5 पेपरमध्ये आणि काही चॅनेल्ससाठी म्हणजे मृत्यूलेख लिहायची मला माझ्यावरती वेळ आली ह्याच्यावरती. आणि तुम्हाला एक आणखीन आश्चर्याचा धक्का बसेल, जसे जे.आर.डी. टाटा हे यांचे गुरु होते, कुणाचे आपल्या रतन टाटांचे गुरु होते, तसे त्यांचे आणखीन 2 गुरु होते. त्या गुरूंची नावं पाहिजे असतील तर तुम्ही टाटा एक विश्वास हे मराठी किंवा इंग्रजी पुस्तक वाचायला लागेल. पण ते मलाही स्वतःला आश्चर्य वाटलं की जेव्हा त्यांच्याकडनं कळलं की त्यांचे आणखीन 2 गुरु होते याच्यावरती जे.आर.डी. टाटांच्या व्यतिरिक्त. तर असं हे पुस्तक आहे. टाटा ट्रस्ट वरती आतापर्यंत कुणी लिहिलेलं नाही, तेही लिहिलेलं आहे. आणि ह्या पुस्तकाची सुद्धा 3री आवृत्ती आता संपत आली. 4थी आवृत्ती काही दिवसामध्ये निघेल. त्याच्यानंतर आजचं जे 3रं पुस्तक आहे, हे जे कव्हर माझ्या मागे जे बॅकग्राऊंड वरती आहे, हे महाभारत ते भारत हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक 20 डिसेंबर 2024 ला म्हणजे काही महिन्यांपूर्वी पुण्याला जी पुस्तक जत्रा बुक फेअर होती
त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालं. आणि त्याच्यानंतर त्याचं इंग्रजी आवृत्ती जी झाली ती संक्रांतीला म्हणजे 15 जानेवारी 2025ला डोंबिवलीमध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळेला सुद्धा 650 लोक त्या शाळेच्या पटांगणामध्ये होते. आणि त्या ठिकाणी म्हणजे त्याच वेळेला उदय निरगुडकर यांचं ध्यास सर्वोत्तमाचा या विषयावरचं व्याख्यान झालं. आणि ह्या पुस्तकाची थीम जी आहे ही ध्यास सर्वोत्तमाचा अशा प्रकारची येते. म्हणजे आपण म्हणतो की भारताबद्दल आपल्याला खास माहिती पण नसते, पण त्यामुळे आपण म्हणतो किंवा भारतावरती की आम्ही काहीच प्रगती केलेली नाही, काहीच टीका म्हणजे अशी आपण अनेक वेळेला टीका करत असतो. तर भारताची जी काय सध्याची परिस्थिती आहे म्हणजे 3-3.5 हजार वर्षापूर्वी आपण सुवर्ण म्हणजे स्वर्णभूमी म्हणून भारताला सुवर्णभूमी म्हणून ओळखलं जायचं. तर ते त्या दिशेने आता आपण जी वाटचाल करतोय भारताच्या पुनरुत्थानाची ही कहाणी आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये 57 प्रकरण आहेत. आणि ह्या 57 प्रकरणामध्ये हे 57 प्रकरणी पुस्तक आहे. याला डॉक्टर रघुनाथ माशेलकर जे शास्त्रज्ञ आहेत आणि ज्यांचं स्वतःचं वय 82 वर्ष आहे त्यांची प्रस्तावना आहे. तर त्या रघुनाथ माशेलकरांची आणि माझी ओळख नव्हती. तर त्यांचे मी फोन शोधून काढलं, फोन नंबर शोधून काढला, व्हॉट्सअपमध्ये त्यांना विनंती केली की असं 500 पानी पुस्तक भारतावरती लिहिलंय आणि माझी तीव्र इच्छा आहे की तुम्ही त्याला प्रस्तावना द्यावी. मला कुठल्याही राजकारणी व्यक्तीची प्रस्तावना नकोय, तर मला तुमची प्रस्तावना पाहिजे, कारण आज तुम्ही भारतामधील सर्वात सिनियर सायंटिस्ट आहात त्याच्यावरती. तर त्याने सांगितलं मी 82 वर्षाचा आहे, मला पुस्तक 500 पानी वाचणं शक्य नाही. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही नाही म्हणायच्या आधी माझ्या पुस्तकाची जी अनुक्रमणिका आहे, इंडेक्स आहे, हा इंडेक्स तुम्ही पहा. तर लगेच मला 10 मिनिटात त्यांचं उत्तर आलं, नाही आय मस्ट राईट फॉरवर्ड फॉर दिस बुक, मला किती वेळ द्या. म्हटलं मी तुम्हाला 5 आठवडे देईन. मला म्हणलं एवढा वेळ नाही लागणार. आणि त्यांनी मला प्रस्तावना दिली, अतिशय सुंदर प्रस्तावना आहे. त्यानंतर दुसरी प्रस्तावना आहे ते माझे मित्र हरीश साळवे. कारण त्यावेळेला माझ्या नजरेसमोर हीच व्यक्ती आली की ज्या माणसाबद्दल आज देशाला अभिमान वाटतो, अशी दुसरी व्यक्ती म्हणजे हरीश साळवे हे आहेत. हरीशला मी विनंती केली की मला प्रस्तावना लिहून देशील का. तर हरीशनी साधारणपणे एक 7-8 दिवसामध्ये प्रस्तावना लिहून दिली. आणि ह्या माशेलकर आणि हरीश यांच्या प्रस्तावना ह्या इंग्रजीमध्ये, त्यांचा मी मराठी अनुवाद करून वापरला. आणि हरीशची जी प्रस्तावना आहे ही शशी थरूर यांच्या सुद्धा थोबाडीत मारील अशा प्रकारची प्रस्तावना आहे. म्हणून मी त्याला म्हटलं शशी थरूर, यू बिटन शशी थरूर. तेव्हा ते मला म्हटलं की नाही सोप्या भाषेत करून देऊ का. म्हटलं नको, जशी आहे तशीच आपण वापरूया ह्याच्यावरती. आणि अतिशय सुरेख प्रस्तावना हरीशची सुद्धा ह्या पुस्तकाला आहे. आणि आपल्या देशाची जी ओळख आहे ही साधारणपणे आपणच करून दिलेली आहे काही आधीच्या म्हणजे ह्याच्या सरकारांच्या आमदानीमध्ये, की गारुडी आणि जादूगारांचा देश म्हणून. कारण आपण जे बाहेरच्या ठिकाणी लोक पाठवायचो भारताचे प्रतिनिधी, ते सुद्धा गारुडी आणि जादूगार यांनाच आपण पाठवायचो. ही आपली आंतरराष्ट्रीय ओळख होती. आणि आता आपली आंतरराष्ट्रीय ओळख काय, की चांद्रयान आहे, आर्थिक महासत्ता 3ऱ्या नंबरची होण्याच्या उंबरठ्यावरती आपण उभे आहोत. आपण मंगळयान किंवा इतर ज्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या सुद्धा म्हणजे एखाद्या हॉलिवूड मूवीच्या कॉस्टमध्ये आपण एखादी या म्हणजे अंतराळ यानं हे पाठवतोय. ही सर्व जी आहे तर त्याच्यावरचा हा जो आपल्या प्रगतीचा पुनरुत्थानाचा हा जो काय कपट आहे म्हणजे अफाट आवाका ह्या विषयांचा आणि ह्या वर्षांचा ह्या पुस्तकामध्ये आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये काय काय आहे, तर ह्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे, ह्या पहिल्या भागामध्ये इतिहास आहे. पहिला भाग आहे त्याचं नाव आहे इतिहास आणि पाया आहे. भारताची उत्पत्ती कशी झाली, भारत या नावाची उत्पत्ती कशी झाली, त्याच्यानंतर इंडिया का, त्याच्यानंतर भारत हे नाव का, त्याच्यानंतर प्राचीन संस्कृती आपली काय होती, स्वर्णभूमी भारत होतं, भगवद्गीतेची शिकवण काय त्याच्यावर एक प्रकरण आहे, प्राचीन इतिहास, मुघलकालीन इतिहास, त्याच्या आधीचा इतिहास, आपले चंद्रगुप्त मौर्य आणि ह्या ह्या सर्व म्हणजे ह्या ज्या ऐतिहासिक जे कालखंड आहेत त्याच्यावरती प्रकरण आहेत. आणि ह्याच्यामधून पार्श्वभूमी तयार होते. आणि नंतरचा जो भाग दुसरा आहे राष्ट्र उभारणी आणि संस्कृती, याच्यामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये स्वातंत्र्य लढा, फाळणीचं फाळणीचं आपल्याला दुःख जे आहे, फाळणीमध्ये काय काय झालं आणि ते दुःखद घटना कशा होत्या, त्याच्यानंतर भारताचं संविधान कसं निर्माण झालं, भारतातलं साहित्यावरती एक प्रकरण आहे, संगीतावरती प्रकरण आहे. संगीतामध्ये सुद्धा तुम्हाला चित्रपट संगीत वेगळं आहे,
चित्रपट वेगळं आहे, शास्त्रीय संगीत वेगळं आहे, वेगळी वेगळी घराणी, त्या घराण्यामधले कोण कोण थोर गायक वगैरे, नाटक आहे. हे आणि हे सर्व मी सांगतो हे फक्त मराठीमध्ये नाही, ह्या भारतामधल्या सर्व भाषांमधले नावं आणि याच्यामध्ये तर भारतातले कुठले सण आहेत, भारतामध्ये क्रिकेट वरती एक प्रकरण आहे, भारतामधल्या इतर खेळांवरती प्रकरण आहे. हे हा दुसरा भाग झाला. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे हा संपूर्णपणे कारण किंवा अर्थव्यवस्था याच्यावरती आहे. त्याच्यामध्ये उद्योग आहे, शेती आहे, कामगार चळवळीला 150 वर्ष झाले ते आहे. त्याच्यानंतर परदेश व्यापार आहे, इन्शुरन्स आहे, बँकिंग आहे, आय टी फील्ड आहे. त्याच्यानंतर कॉपीराइट्स किंवा ह्याच्यावरती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स वरती प्रकरण आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस इन इंडिया वरती प्रकरण आहे. असं त्याच्यानंतर तुम्ही नुसती स्टॉक एक्सचेंज नाही, कमोडिटी एक्सचेंज आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे पायाभूत सुविधा आणि सेवा, त्याच्यावरती अर्थव्यवस्थेनंतर त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, ऊर्जा निर्मिती, रेल्वे, रस्ते, बंदरं, विमान सेवा, या सगळ्यांच्या वरती एक एक प्रकरण आहे या 57 प्रकरणामध्ये. आणि शेवटचा जो भाग आहे समाज आणि शासन, त्याच्यामध्ये सामाजिक सुधारणा काय झाल्या, आपले कोण संत होऊन गेले, कोण शास्त्रज्ञ होऊन गेले, कोण कोण पंतप्रधान होऊन गेले, स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणारे प्रमुख व्यक्ती कोण होत्या, भारताचा विकास कसा झाला, खेड्यांचा विकास होतोय का, त्याच्यानंतर राजकीय उत्क्रांती कशी झाली, कोणते कोणते राजकीय पक्ष आहेत, भारताच्या भविष्यामध्ये काय आकांक्षा आहेत, त्याच्यानंतर विविधतेमध्ये एकता कसं आहे आणि समाजामध्ये बदल कसे होत गेले, की आता लग्न केलं तर फार उशिरा करायचं, मूल झालं तर एखादंच होऊन द्यायचं, आपल्या लग्नामध्ये आपल्या चायनीज डिशेस किंवा डोसा डिशेस असल्याशिवाय महाराष्ट्रीयन लग्न सुद्धा होत नाही. समाज कसा बदलत जातोय त्याच्याबद्दल लहान सहान गोष्टी सुद्धा या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. हिंदू धर्म हा एक धर्म नसून तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे, ही संकल्पना सुद्धा विस्तृतपणे याच्यामध्ये ह्या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यानंतर या पुस्तकाचा शेवट होता हा विकसित भारत 2047 पर्यंत जो करायचा आहे त्याच्यासाठी आपण कशी मार्गक्रमणा करत आहोत त्याच्याबद्दल ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या संविधानामधून काय काय झालेलं आहे वगैरे. आणि हे पुस्तक आहे हे टाटा समूह, टाटा ट्रस्ट आणि रतन टाटा यांना अर्पण केलेलं आहे. आणि हे मी आता सुरुवातीला टाटा एक विश्वास आणि टाटा द इपिटमी ऑफ ट्रस्ट ही जी दोन इंग्रजी पुस्तक आहेत त्याची रॉयल्टी सर दोराबजी टाटा ट्रस्टला मी देतो. म्हणजे टाटांच्या वरची जी पुस्तकं आहेत आणि हे महाभारत हे पुस्तक आहे हे टाटा समूह आणि रतन टाटा यांना अर्पण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये माशेलकरांच्या प्रस्तावनेमधला मी एक पॅरिग्राफ वाचून दाखवतो. महाभारत ते भारत 2025 या उल्लेखनीय पुस्तकाचा प्रवास इंडिया या नावाने जगाला ओळख असलेल्या या प्राचीन, चिरंतर आणि विकसनशील राष्ट्राप्रती असलेल्या श्रद्धेने उलगडतो. लेखकाने पानोपानी असा सुंदर गोफ विणला आहे की या भूमीचा अलौकिक इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म जिवंत होऊन डोळ्यासमोर उभं राहतं. हे पुस्तक विश्वकोशीय आहे. त्यात सम्राटांपासून स्वातंत्र्य सैनिकांपर्यंत, उद्योगपतींपासून राजकारणी, शास्त्रज्ञ, गायकांपासून सिने कलाकारांपर्यंत, संतांपासून खेळाडूंपर्यंत सर्वांवर प्रकाश टाकला आहे. हे पुस्तक वाचताना तुम्हाला एका जिवंत सशक्त राष्ट्राची स्पंदनेच नव्हे तर पिढ्यानपिढ्याचे शहाणपणही जाणवेल. भूतकाळाचा सन्मान करण्यातच आपल्याला भविष्य काळासाठी बळ मिळते. भारताच्या वारशाला ओळखल्याने आपण विकसित भारताचा आत्मा स्वीकारतो, ज्याचा पाया परंपरांमध्ये आहे परंतु त्याची झेप भविष्याकडे आहे. लेखक माधव जोशी यांचे आम्ही आभारी आहोत आणि ते कृतज्ञ आहोत त्यांच्या प्रती, कारण महाभारत ते भारत या गौरवशाली प्रवासात त्याने आम्हाला आपल्याबरोबर घेऊन घेऊन यायची म्हणजे प्रवास करण्याची संधी दिलेली आहे. अशा हरीश साळवे सुद्धा यांची प्रस्तावना अशीच आहे. हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. हे हेडविग मीडियानी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. टाटा एक विश्वास हे मोरया प्रकाशनचं प्रकाशन आहे. आणि पहिलं मी सांगितलं ते ग्रंथालयच आहे. आणि तिसरं आता चौथं पुस्तक माझं आहे त्याच्याबद्दल मी अतिशय कमी वेळात बोलणार आहे कारण ते येऊ घातलेलं पुस्तक आहे आणि बराच वेळ मी आधीच घेतलेला आहे याच्यावरती. तर हे जे संविधान सर्वांसाठी हे पुस्तक लिहायची आवश्यकता काय, की संविधानावरची जी सर्व पुस्तकं आहेत
संविधानावरची सर्व पुस्तकं आहेत ती 600 पानी, 700 पानी आणि मराठीमध्ये तर फार थोडी पुस्तकं आहेत. तर माझ्या मनामध्ये एक विचार आला, महाभारत ते भारतमध्ये संविधानावरती एक 10 पानी प्रकरण आहे. ते ज्यावेळेला मी लिहित होतो, त्यावेळेला मनामध्ये विचार आला, की आपण एखादं 100 पानी पुस्तक लिहावं, की ज्याच्यामध्ये संविधानातील सर्व आवश्यक माहिती जी सामान्य माणसाला उपयोगी पडेल किंवा सामान्य माणसाचं कुतूहल शमवू शकेल किंवा अशा प्रकारचं पुस्तक आपण लिहिला पाहिजे. म्हणून मी ते 100 पानाचं उद्दिष्ट ठेवून पुस्तकाला सुरुवात केली. ते 120 पानी फक्त हे पुस्तक आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये काय काय आहे, तर अगदी सुरुवातीला म्हणजे आपले जे काय प्रिएम्बल म्हणतात, ज्याला उद्देशिका म्हणतात, ही उद्देशिका आहे किंवा कोणती आपले जे काही मूलभूत हक्क कोणते आहेत, त्याच्यानंतर आपले जे संविधान सभा आहे, त्याचा इतिहास आहे, आपली म्हणजे घटना कशी तयार झाली, त्याच्यामध्ये कुणाकुणाचा भाग होता, मूलभूत हक्क कोणते आहेत, त्याच्यानंतर न्यायालयाचे अधिकार काय आहेत, न्यायालय आपल्या ह्या घटने दुरुस्तीचं म्हणजे पुनर्विलोकन किंवा पुनरावलोकन करू शकतं का? आता तुम्ही वाचलेलं आहे की ते तामिळनाडूमध्ये जो वाद निर्माण झाला की राज्यपालांनी 4 वर्ष बिलं पेंडिंग ठेवली होती. त्याच्यावरती याच्यात चर्चा आहे. आणि काही-काही याच्यामध्ये महत्त्वाचे उल्लेख आहेत, की तुम्हाला एक कदाचित माहिती असेल, की बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे किंवा ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. पण बाबासाहेब आंबेडकर हे मुख्य म्हणजे ह्या संविधान सभेमध्येच जाऊ शकले नसते. कारण 1946 साली ज्यावेळेला ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॉर्म झाली, तर त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष होता, त्यांचा मुंबईमध्ये पराभव झाला होता. तर त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे जे मुस्लिम लीग ही त्यांचा मित्रपक्ष होता बंगालमध्ये, त्या मुस्लिम लीगचे जोगेंद्र मंडल म्हणून होते. त्यांच्या इन्फ्लुअन्समुळे बाबासाहेबांना बंगालमधून निवडून गेले ते ह्या संविधान सभेवरती. आणि नंतर काय झालं, ह्या संविधान सभेची स्थापना 46 साली झाली. पण काम संपलं 49 नोव्हेंबरमध्ये. 47 साली ज्यावेळेला आपण स्वतंत्र झालं तेव्हा भारताची फाळणी झाली. आणि बंगालच्या ज्या भागामधून आंबेडकर निवडून आले होते, हे तो भाग मात्र पूर्व बंगालमध्ये गेला. त्यामुळे परत एकदा त्यांचं सदस्यत्व रद्द झालं. आणि हे बाबासाहेब आंबेडकर होते, हे काँग्रेसवरती जोरदार टीका करायचे. तरी सुद्धा महात्मा गांधींनी इतका चांगला मनुष्य हा संविधान सभेमध्ये पाहिजे, ह्याच्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये त्यांनी काँग्रेसची समजूत घातली आणि मुंबईला काँग्रेसच्या कोट्यामधून बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसच्या कोट्यामधून त्यांना संविधान सभेवरती निवडून दिलं. आणि त्यांनी नेहरूंना आणि राजेंद्र प्रसाद यांना गळ घातली, की हे जे ड्राफ्टिंग कमिटी आहे, या ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद हे बाबासाहेब आंबेडकरांना दिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे सयाजीराव गायकवाड बडोद्याचे त्यांच्या शिष्यवृत्तीवरती 1917 सालापर्यंत शिकलेले होते. ते जसे चांगले कायदा तज्ज्ञ होते, तितकेच चांगले इकॉनॉमिस्ट होते. इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा त्यांनी त्यांची जी पदव्युत्तर अभ्यास केलेला होता. आणि परत एकदा 1947 साली ज्यावेळेला पहिलं कॅबिनेट बनलं, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचा नंबर लागणं शक्य नव्हतं, कारण ते काँग्रेसमध्ये नव्हते. तर त्यावेळेला गांधींनी नेहरूंना सांगितलं, स्वातंत्र्य देशाला मिळालंय, फक्त काँग्रेसला मिळालं असं नाही. तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना कॅबिनेटमध्ये घ्या. आणि बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री झाले. पुढे त्यांनी 1951 साली त्यांनी राजीनामा दिला वगैरे. ह्या गोष्टी बरेच जणांना माहिती आहेत. पण बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ह्या अशा काही घटना याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर ज्यावेळेला फाळणी झाली आणि त्यावेळेला म्हणजे इंग्रजांना सुद्धा खात्री वाटत नव्हती, की भारताला आपला राज्यकारभार चालवता येईल की नाही वगैरे. तर त्यावेळेला माउंट बॅटन गांधींना म्हणाले, की आम्ही इथून गेलो की भारतामध्ये अराजक माजेल. तर महात्मा गांधीने ताडकन उत्तर दिलं होतं, होऊ दे अराजक माजू दे, पण ते अराजक आमचं असेल, भारतीयांचं अराजक असेल, ते इंग्रजांचं अराजक नसेल. अशा काही काही चांगल्या घटना याच्यामध्ये आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकाचं प्रकाशन आता बुधवारी 25 तारखेला आणीबाणीला 50 वर्ष होत आहेत आणि आपल्या संविधानाचं हे 75वं वर्ष आहे. तर त्यामुळे हे हेडविक मीडियाचंच हे प्रकाशन आहे. आणि त्याचं प्रकाशन दीपक करंजीकर आणि नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद मराठे यांच्या हस्ते डोंबिवलीला 25 जूनला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. आणि ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण या अशी आम्ही विनंती
न्यायमूर्ती अभय ओक यांना केली होती. पण त्यांचे त्या दिवशी दोन काही फॉरेन चॅनेलवरती ते पॅनलिस्ट आहेत. मला वाटतं त्या आणीबाणीच्या निमित्तानेच 50 वर्ष होतात त्या निमित्तानेच असेल. ते टायमिंग्स ते बदलू शकले नाहीत. मग मी त्यांना विनंती केली की तुम्ही प्रस्तावना लिहून द्याल का? आणि न्यायमूर्ती अभय ओकानी जे आपल्याला ठाणेकरांना अभिमान आहे की ते ठाण्याचे आहेत त्याच्यावरती आणि मोह विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. माझे सासरे व्ही.सी. परांजपे यांचे विद्यार्थी आहेत ते. तर त्यांनी प्रस्तावना द्यायची विनंती मान्य केली आणि 3 ते 4 दिवसामध्ये त्यांनी सुंदर प्रस्तावना या छोट्याशा पुस्तकाला लिहून दिलेली आहे. तर त्यामुळे न्यायमूर्ती अभय ओक यांचा सुद्धा मी शतशः ऋणी आहे की त्यांनी म्हणजे एवढ्या व्यस्त दिनचर्येमधून आणि दिल्लीमधून ठाण्याला यायच्या सर्व धावपळीमध्ये असताना सुद्धा त्यांनी ही प्रस्तावना लिहून दिलेली आहे. आणि हे पुस्तक आहे ह्याच्या मागचा त्याच्यामध्ये उद्देश हाच आहे की आपल्याला जर आणीबाणी परत यायला नको असेल किंवा आपण जे काय हे म्हणतो संविधान पूर्ण बदलून टाकणार वगैरे हे जे काय काही जो प्रचार केला जातो तर लोकशिक्षण महत्वाचं आहे आणि लोकशिक्षण होण्यासाठी सुटसुटीत पुस्तकं पाहिजेत. ह्याच्यासाठी ह्या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे आणि प्रकाशकांचाही आभार की अशा वेगळ्या विषयावरचं छोटंसं पुस्तक त्यांनी खरोखर हे केलेलं आहे. तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा मी परत एकदा आपले आभार मानतो की मला 1.5 तास आपण बोलायची संधी दिलीत आणि फार मला वाटतं खास काही लोक सोडून गेलेले दिसत नाहीये त्याच्यावरती. खूप खूप आभार.